नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्सच्या टार्गेट CHO या सीरीजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर ही जी सीरीज आहे आपली, तर अशा स्टुडंटसाठी आहे जे की काय करतात स्पेशली CHOचं प्रिपरेशन करत आहेत. या सीरीजमध्ये आपण मोस्ट एक्सपेक्टेड MCQ जे आहे ते बघत असतो, जे की आपल्याला वाटतात की एक्झाममध्ये बाबा येण्यासारखे आहेत. आणि जी आपली ही सीरीज आहे, ही कशी आहे? पूर्णपणे मराठीमध्ये असणार आहे. ह्या सीरीजचा आजचा 71वा एपिसोड आहे. कितवा एपिसोड आहे? 71वा एपिसोड आहे. आणि जर याच्या मागचे जे 70 एपिसोड्स आहेत, जे तर तुम्ही कोणी बघितले नसतील, तर ते काय करायचे तुम्ही स्टार्टिंग पासून बघत यायचे आहेत, जेणेकरून काय होईल, तुम्हाला एक लिंक लागेल. त्याचबरोबर या सीरीजचं एक वैशिष्ट्य म्हणजे ही जी सीरीज आहे ती नागेश स्वामी सर आणि मी आम्ही दोघं जण मिळून काय करत असतो, अल्टरनेट डेजला घेत असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आज माझं लेक्चर आलं तर उद्या काय होत असतं, नागेश स्वामी सरांचं लेक्चर येत असतं. ठीक आहे. तर व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्ही काय करायचं, या व्हिडिओला लाईक नक्की करायचं आहे. त्याचबरोबर व्हिडिओला कमेंट करायचं आहे. कमेंटमध्ये तुम्ही आम्हाला काय सांगू शकता, तुमचा फीडबॅक सांगू शकता. त्याचबरोबर तुम्हाला जर कुठल्या टॉपिकमध्ये अडचणी असतील, कुठला टॉपिक अवघड वाटत असेल, तर ते पण तुम्ही आम्हाला याच्यामध्ये सांगू शकता. हा जो व्हिडिओ आहे आपला तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे, जेणेकरून त्यांना पण काय होईल, CHOचं नॉलेज मिळणार आहे. त्यांना पण CHOचं प्रिपरेशन करण्यासाठी थोडंसं काय होईल, हेल्प होईल. आणि त्याचबरोबर आपलं जे चॅनल आहे, आपलं चॅनलचं नाव काय आहे, आपल्या महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्स, किंवा तुम्ही जर टीम MNO असं जरी सर्च केलं तरी आपलं चॅनल येईल. ह्या चॅनलला काय करायचं, तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे. त्याचबरोबर YouTube प्रमाणे आपण अदर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पण अवेलेबल आहोत. ते पण तुम्ही आमच्यासोबत काय होऊ शकता, कनेक्ट होऊ शकता. चला, आजचा पहिला क्वेश्चन बघूया काय म्हणतो. बघा, पहिला क्वेश्चन जो आहे तो काय म्हणतो बघा, रिमूव्हल ऑफ नॉन वायबल टिश्यू फ्रॉम अन ओपन वुंड टू प्रमोट हिलिंग इज नोन ॲज. हा जो क्वेश्चन आहे हा मी तुम्हाला काय दिला होता, काल होमवर्क दिला होता. क्वेश्चन काय म्हणतो, रिमूव्हल ऑफ नॉन वायबल टिश्यू. नॉन वायबल टिश्यू म्हणजे काय? नेक्रोटिक टिश्यू. ठीक आहे, नेक्रोटिक टिश्यू म्हणजेच त्याला आपण सोप्या भाषेमध्ये काय म्हणू शकतो, डेड टिश्यू. डेड टिश्यू. ठीक आहे. आता तुमचं फॉर एक्झाम्पल इथे काय एक वुंडेड एरिया आहे. इथे काय एक वुंडेड एरिया आहे. हा काय एक असा वुंडवाला एरिया आहे. आणि या वुंडवाल्या एरियामध्ये काही जो टिश्यू आहे तो कसा आहे, नॉन वायबल आहे. म्हणजे काय झाला, तो टिश्यू ऑलरेडी डेड झालेला आहे. आता तो टिश्यू जो आहे तो परत लाईव्ह होण्याचा किंवा परत त्याच्यामध्ये हिलिंग होण्याचे चान्सेस आहेत का? ज्यामध्ये 0% चान्सेस आहेत. त्याच्यामध्ये बिलकुल चान्सेस नाही की तो टिश्यू काय होईल, परत जिवंत होईल. का? कारण तो ऑलरेडी डेड टिश्यू आहे. आता जर हा तुमचा डेड टिश्यू जर तिथेच राहिला, हा डेड टिश्यू जर तिथेच राहिला, तर तिथे त्या पेशंटमध्ये काय होऊ शकतं, तिथले इन्फेक्शन होऊ शकतं. ठीक आहे. पहिली गोष्ट, तिथे इन्फेक्शन होऊ शकतं. दुसरी गोष्ट म्हणजे जर तिथे नॉन हिलिंग टिश्यू असेल, तर दुसरा काही जो हिलिंग टिश्यू जो तिथे येणार आहे, त्या हिलिंग टिश्यूला वाढ होण्यासाठी काय होणार नाही, तिथे मदत होणार नाही, ऑब्स्ट्रक्शन्स येणार. का? कारण तिथे नॉन हिलिंग टिश्यू ऑलरेडी प्रेझेंट आहे. तर जो नवीन जो टिश्यू येणार होता, ठीक आहे, तर इथे काय होणार नाही, येणार नाही. त्यामुळे काय होतं, याच्यामध्ये तुमची हिलिंगची प्रोसेस आहे ती कशी होते, स्लो डाऊन होते. ठीक आहे. हिलिंगची प्रोसेस स्लो डाऊन होते, इन्फेक्शन होतं. ठीक आहे. आणि तिथे काय तयार होतात, डेब्रीज तयार होतात. डेब्रीज तयार होतात. आणि हे जर होत असेल तर आपल्याला काय करायला लागतं, हे जो काही नॉन वायबल टिश्यू आहे, या नॉन वायबल टिश्यूला काय करायला लागतं, आपल्याला रिमूव्ह करायला लागतं. ठीक आहे. काय करायला लागतं, आपल्याला रिमूव्ह करायला लागतं. याला आपण काय म्हणतो, डिब्राइडमेंट असं आपण म्हणतो. काय म्हणतो? डिब्राइडमेंट. याला आपण काय म्हणतो, डिब्राइड म्हणतो. पण डिब्राइडमेंट म्हणजे काय? ठीक आहे. डिब्राइडमेंट म्हणजे काय? तर रिमूव्हल ऑफ नॉन वायबल टिश्यू. नॉन वायबल टिश्यू फ्रॉम वुंड. ठीक आहे. मग आता डिब्राइडमेंट करत असताना आपण हे बघतो की तुमची जी डिब्राइडमेंट आहे ती खूप साऱ्या पद्धतीने आपल्याला करता येते. एक तर आपल्याला ती करता येते मेकॅनिकली. ठीक आहे. मेकॅनिकली आपल्याला करता येते. मेकॅनिकली म्हणजे कसं करतो आपण सीझर्स वापरतो, स्काल्पेल्स वापरतो, ब्लेड्स वापरतो. हे वापरून आपण काय करतो, मेकॅनिकली जे आहे ते पूर्ण स्ट्राइप ऑफ करतो. ठीक आहे. जर नॉन वायबल टिश्यू जो आहे तो आपण काय करतो, कट करतो. जर तो ऑलरेडी डिटॅच झाला, ऑलरेडी जर डिटॅच झाला असेल मेन बॉडी पासून, तर त्याला आपण काय करतो, स्ट्रिप ऑफ करतो. ठीक आहे. असं काय म्हणतो आपण त्याला, खरडून काढणे म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, खरडून काढणे. आपण काय करतो, तो टिश्यू खरडून बाहेर काढतो आणि जेणेकरून काय होईल, तिथं न्यू जो टिश्यू आहे त्याला काय होईल, हिलिंग होण्यासाठी मदत होईल, ग्रोथ होण्यासाठी काय होईल, मदत होईल. मग हे काय करतो आपण, याला मेकॅनिकली काढला असं आपण म्हणतो. त्याच्यानंतर तुमचं फिजिकली. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण काय करतो, फिजिकली फोर्स लावून काढतो. आपण काय करतो, ड्रेसिंग्स यूज करतो पेशंटमध्ये. आपण काय करतो, पेशंटची रेग्युलर ड्रेसिंग वगैरे करतो. हे कुठलं झालं, तुमचं फिजिकल झालं. त्याच्यानंतर येतं बायोलॉजिकली.
बायोलॉजिकली आपण काय करतो, काही एन्झाईम जे असतात, ठीक आहे, जे काय करतील, जो नॉन व्हायबल टिश्यू आहे, जो डेड टिश्यू जिथे वुंडमध्ये प्रेझेंट आहे, त्याला काय करतील, लाईज करतील, त्याला काय करतील, त्याचं काय करतील, त्याला विरघळवून टाकतील. असे एन्झाईम जे आहेत त्याच्यामध्ये आपण वापरत असतो. जसं की तुमचं कोलॅजिनेज झालं, ठीक आहे, जसं की तुमचं कोलॅजिनेज झालं, त्यानंतर फायब्रिनोज झालं, फायब्रिनेज किंवा फायब्रिनोज, ठीक आहे. ह्यासारखे जे एन्झाईम्स असतात, हे एन्झाईम्स काय करतात, तिथले जे काही नॉन व्हायबल टिश्यू प्रेझेंट आहे त्या टिश्यूला काय करतात, तर स्ट्रिप ऑफ करण्यासाठी आपल्याला मदत करतात, ठीक आहे. हे काय झालं, आपले रिब्राइड म्हणजे काही टाइप्स झाले. त्यानंतर एक ऑटोलायटिक म्हणून पण येतं बघा, ठीक आहे. ऑटोलायटिक, ऑटोलायटिक ह्या बायोलॉजिकलमध्ये दोन टाइप्स असतात ऍक्च्युअली. एक असतं तुमचं एन्झायमॅटिक आणि दुसरं असतं तुमचं बायोलॉजिकलमध्ये जे काही तुम्ही मॅगेट्स वगैरे यूज करता, ठीक आहे, मॅगेट्स वगैरे पण यूज करून काढतात, ठीक आहे. त्यानंतर ऑटोलायटिक मध्ये काय येतं बघा, ऑटोलायटिक मध्ये आपण काय करतो, बॉडीचं नॅचरली काय करतात, एन्झाईम्स काही सिक्रेट होत असतात आणि त्या एन्झाईम जे असतात ते नॅचरली सिक्रेट होतात आणि त्याच्यामध्ये आपण काय करतो, नॅचरली ती जी आहे ती प्रोसेस होऊ देतो. याला आपण काय कुठलं म्हणतो, ऑटोलायटिक डिब्राइडमेंट म्हणतो. हे आपली बॉडी काय करते, स्वतःच स्वतः करत असते, ठीक आहे. तर हे झालं आपलं डिब्राइडमेंट. त्यानंतर सेकंड ऑप्शन काय म्हणतो बघा, क्लिन्झिंग. क्लिन्झिंग मध्ये आपण काय करतो, फक्त आणि फक्त आपण क्लीन करतो, ठीक आहे. आपण याच्यामध्ये कुठली सर्जिक प्रोसेस करत नाही. आपण काय करतो, फक्त सरफेस क्लीन करतो, जेणेकरून काय होईल, जिथे काही बॅक्टेरिया वगैरे असतील, व्हायरस वगैरे असतील, कुठली पॅथोजन्स असतील ते निघून जातील. जसं की आपण ड्रेसिंग मध्ये आपण काय करतो बघा, तुम्ही काय करताय, बेटाडीन घेणार, बेटाडीनचा गॉस घेणार आणि काय करणार, क्लीन करणार किंवा पेंट करणार. हे कुठलं झालं, तुमचं क्लिन्झिंग झालं. त्यानंतर थर्ड आहे बघा ड्रेसिंग. ड्रेसिंग मध्ये आपण काय करतो, उंडला कव्हर करतो, काय करतो आपण, तुट्ट्या मारतो. लास्ट आहे एक्सिजन. बघा, एक्सिजन ही खूप ब्रॉड टर्म आहे. एक्सिजन म्हणजे काय, रिमूव्हल ऑफ टिश्यू, रिमूव्हल ऑफ टिश्यू. मग तो टिश्यू कुठलाही असू दे, मग तो टिश्यू तुमचा लाईव्ह असू शकतो, तुमचा टिश्यू डेड असू शकतो, कसा पण असू शकतो, ठीक आहे. एक्सिजन म्हणजे काय, सर्जिकली रिमूव्हल ऑफ टिश्यू. कुठल्याही टिश्यू तुम्ही जेव्हा सर्जिकली एखादा इन्सिजन घेता किंवा बॉडीचा जो मेन बॉडी पार्ट आहे त्याच्यापासून जेव्हा आपण कट करून टाकतो, आपण काय म्हणतो, एक्सिजन म्हणतो. मग एक्सिजन कसं असू शकतो, तुमच्या लाईव्ह टिश्यूचा पण असू शकतो आणि डेड टिश्यूचा पण असू शकतो, ठीक आहे. तर आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारलं आहे की नॉन व्हायबल टिश्यू जो आहे किंवा डेड टिश्यू जो आहे किंवा नेक्रोटिक टिश्यू जो आहे तो जर काढून टाकलं तर त्याला आपण काय म्हणतो बघा. डिब्राइडमेंट मध्ये आपण काय करतो, डेड टिश्यू काढून टाकतो. क्लिन्झिंग मध्ये आपण फक्त सरफेस क्लीन करतो. ड्रेसिंग मध्ये आपण काय करतो, त्या वुंडला कव्हर करतो. आणि एक्सिजन म्हणजे काय, रिमूव्हल ऑफ टिश्यू. मग तो डेड पण असू शकतो आणि लाईव्ह पण असू शकतो. तर या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर काय असणार आहे, डिब्राइडमेंट असणार आहे. का, कारण याच्यामध्ये फक्त आणि फक्त आपण काय करतोय, नॉन व्हायबल टिश्यू फक्त काढतो. नॉन व्हायबल म्हणजेच काय, तुमचा नेक्रोटिक टिश्यू, तुमचा डेड टिश्यू, ठीक आहे. तर याचा क्वेश्चनचा आन्सर काय असणार आहे, ए म्हणजे काय, फर्स्ट डिब्राइडमेंट काय असणार, याचा करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ट्रायड ऑफ सिम्पटम्स इन नेफ्रॉटिक सिंड्रोम इन्क्लूड्स ऑल एक्सेप्ट. फर्स्ट ऑप्शन आहे आपल्याकडे प्रोटीन्युरिया, सेकंड आहे आपल्याकडे एडिमा, थर्ड आहे आपल्याकडे हायपो अल्ब्युमिनिया आणि लास्ट आहे आपल्याकडे वेट लॉस, ठीक आहे. तर बघा, तुमचे जे काही नेफ्रॉन असतात, नेफ्रॉन कसं असतं तुमचं, हे काय असतं, तुमचं गोमन काय असतं, बोमन्स कॅप्सूल असते, त्याच्यामध्ये काय ग्लोमेरुलस असतो, त्यामध्ये ॲफरंट आर्टेरियोल्स असतात, तिथून काय जातात इफरंट आर्टेरियोल्स, आणि इथं काय असतं, टफ टॉप कॅपिलरीज असतं. कॅपिलरीचा एक गुच्छ असतो आणि ह्या कॅपिलरीच्या गुच्छामधून अल्ट्रा फिल्ट्रेशन होत असतं. अल्ट्रा फिल्ट्रेशन होतं म्हणजे काय, आपली बॉडी काय करते, जे काही वेस्ट प्रोडक्ट्स आहेत ते कुठे टाकतं, या नेफ्रॉन्स मध्ये घेऊन जाते आणि जे काही चांगले प्रोडक्ट्स आहेत ते काय करतात, परत इफरंट आर्टेरियोल्स मधून काय करतात, परत बॉडीमध्ये सर्क्युलेट केले जातात, बॉडीच्या ब्लड सर्क्युलेशन मध्ये, ठीक आहे. इथपर्यंत कोणालाही काही प्रॉब्लेम नाही. काय होतं बघा, तुमचं जो ब्लड आहे या डायरेक्शन मधून येतं, ठीक आहे, या डायरेक्शन मधून येतं. त्यानंतर काय होतं, जे काही आपल्या बॉडीला नको आहे ते काय करतं, या इकडे नेफ्रॉन्स मध्ये जातं आणि जे काही आपल्या बॉडीला हवं आहे ते काय करतं, परत ब्लड सर्क्युलेशन मध्ये घेतल्या जातं, ठीक आहे. मग आता तुमचं हे काय, तुम्ही जे काय तुमचं फिल्टर झालेलं आहे याच्यामध्ये वेस्ट प्रोडक्ट्स पण आहेत, याच्यामध्ये काय आहे, वेस्ट प्रोडक्ट्स पण आहेत, प्लस आपल्या बॉडीसाठी जे आवश्यक घटक आहेत, आपल्या बॉडीसाठी जे आवश्यक घटक आहेत म्हणजे ते वेस्ट नाहीत असे पण याच्यामध्ये प्रोडक्ट्स येतात. मग या इथं काय होत असतं तुमचं, हा जो तुमचा नेफ्रॉन जसं जसं पुढे जातो, मग तुमचा हा पीसीटी येतं, ठीक आहे, लूप ऑफ हेनले येतो, नंतर डीसीटी येतो, नंतर कलेक्टिंग ट्यूब्यूल्स येतात. मग हा जो इथपर्यंत तुमचा पार्ट आहे याच्यामधून काय केलं जातं, अजून तुमचे वेस्ट प्रोडक्ट जे आहेत ते असे बाहेर काढले जातात, ठीक आहे. अजून काय केलं जातं, वेस्ट प्रोडक्ट जे आहेत ते बाहेर काढले जातात, याला आपण काय म्हणतो, रिअब्झॉर्प्शन म्हणतो. आपली बॉडी काय करते, त्याला रिअब्झॉर्ब करून घेतले, जिथं इथं फेकून दिलं होतं जे काय प्रोडक्ट ते आपण काय करतो, रिअब्झॉर्ब करून घेतो, ठीक आहे. हे जे आहे ते आपलं कुठलं झालं, पूर्ण जे आहे ते आपल्या नेफ्रॉन मध्ये कसं जे ते फ्लुइडचं मुवमेंट होतं हे आपण बघितलं. मग आता हा जो तुमचा बोमेन्स कॅप्सूल आहे, ही काय एक प्रकारची गाळणी आहे, काय आहे, एक प्रकारची गाळणी आहे. गाळणी म्हणजे काय, तुमची ही अशी काय एक प्रकारची अशी छिद्र त्याच्यामध्ये आहेत असं समजूया. मग नेफ्रॉटिक सिंड्रोम मध्ये काय होतं बघा, जेव्हा एखाद्या पेशंटला नेफ्रॉटिक सिंड्रोम होतो तेव्हा ही जी गाळणी आहे या गाळणीचे छिद्र काय होतात, मोठाले होतात. या गाळणीचे छिद्र जे आहेत काय होतात, अशी मोठाले होतात. मग आता इथून जे काही प्रोडक्ट जे आहेत या गाळणीमधून पास होत होते ते छोटे छोटे प्रोडक्ट पास होत होते आणि ह्या गाळणीमधून आता काय होणार, छोटे प्रोडक्ट तर जाणारच जाणार, पण तुमच्या बॉडीमधून जे काही आवश्यक घटक होते, जे काही मोठ्या आकाराचे घटक होते, जसं की तुमचे प्रोटीन्स, तुमचे प्रोटीन्स हे पण काय करणार, या गाळणीमधून गाळल्या जाणार. म्हणून पेशंटमध्ये आपल्याला बघायला मिळतो तो म्हणजे हायपोप्रोटोन्युरिया.
आपल्याला काय बघा सॉरी पेशंटमध्ये आपल्याला काय बघायला मिळतं, प्रोटीन्युरिया. त्या पेशंटमध्ये काय बघायला मिळतो, प्रोटीन्युरिया. प्रोटीन्युरिया म्हणजे काय, युरिनमध्ये प्रोटीन येणे. युरिनमध्ये प्रोटीन काय येत आहेत, कारण तुमची जी गाळणी आहे ह्या गाळणीचा आकार वाढलेला आहे, गाळणीमध्ये जे छिद्र होते या छिद्रांचा आकार वाढलेला आहे, म्हणून काय होतं, तुमचे प्रोटीन्स काय होतात तुमच्या युरिन मधून बाहेर जात आहेत. हे काय झालं तर तुमच्या जी तुमची बोमन्स कॅप्सूल होती, जी तुमची बोमन्स कॅप्सूल होती टप ऑफ कॅपिलरीज होत्या, या कॅपिलरीज मधले जे काही जे छिद्र होते छोटे छोटे, या छिद्रांचा आकार वाढलेला आहे. याला आपण काय म्हणतो, नेफ्रॉटिक सिंड्रोम म्हणतो. तर नेफ्रॉटिक सिंड्रोम मध्ये आपण काय बघायला मिळतं, पहिला सिम्पटम ते म्हणजे बघायला मिळतं आपल्याला प्रोटीन्युरिया. आता बघा, जेव्हा तुमच्या ब्लड मधले प्रोटीन्स काय जातात, वाया जात आहेत, कुठं वाया जातात, ते युरिन मधून बाहेर टाकले जात आहेत. प्रोटीन जे आहे तुमच्या प्लाझ्मामध्ये कुठले कुठले असतात, एक तर तुमचं अल्ब्युमिन असतं, जे मेन प्रोटीन सांगतो मी, ठीक आहे. ठीक आहे, मेन प्रोटीन कुठले कुठले असतात, एक तर तुमचं अल्ब्युमिन असतं आणि तुमचं ग्लोब्युलिन असतं. काय कुठलं असतं, ग्लोब्युलिन. हे काय तुमचे मेन प्रोटीन्स आहेत. त्याच्यानंतर अजून बरेचसे प्रोटीन्स असतात, फायब्रिन्स वगैरे सगळे तुमच्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहेत. तर अल्ब्युमिन जो आहे हा तुमचा ऑस्मोटिक बॅलन्सला काय करतो रिस्पॉन्सिबल असतो, आणि हा जो ग्लोब्युलिन आहे हा तुमच्या डिफेन्स मेकॅनिझमला काय असतो, रिस्पॉन्सिबल असतो. तर हा जो अल्ब्युमिन आहे याचा ऑस्मोटिक मध्ये काय असतो, याचा रोल असतो, आणि हा जर बाहेर गेला तर तुमच्या बॉडीमध्ये तुम्हाला बघायला मिळतं तो म्हणजे इडेमा. ठीक आहे, इडेमा बघायला मिळतं. आणि जेव्हा जेव्हा इडेमा होतो तेव्हा काय होतं, वॉटर रिटेन्शन होतं. आणि जेव्हा जेव्हा वॉटर रिटेन्शन होतं तेव्हा काय होतं, तुमच्या बॉडीमध्ये वेट जे आहे ते वाढतं. वेट कमी होतं का, तर वेट वाढतं का, कारण तुमच्या बॉडीमध्ये पाणी स्टोअर होत आहे. अजून एक नेफ्रॉटिक सिंड्रोम मध्ये महत्वाची गोष्ट होते ती म्हणजे तुमच्या पेशंटमध्ये तुम्हाला बघायला मिळतं हायपरलिपिडेमिया. हायपरलिपिडेमिया. तर हायपरलिपिडेमिया का बघायला मिळतो, कारण तुमच्या ब्लड मधलं जे काही प्रोटीन होतं ते वाया गेलेलं आहे, म्हणून आपली बॉडी त्याला कंपन्सेट करण्यासाठी काय करते, बाबा प्रोटीन गेले, मग आता मी काय करणार, ब्लड मध्ये जे आहे ते काय करणार, लिपिड्स वाढवणार, आणि लिपिड्स वाढवल्यामुळे काय बघायला मिळतं, आपल्याला हायपरलिपिडेमिया बघायला मिळतो. तर हे कुठलं झालं, आपलं नेफ्रॉटिक सिंड्रोम झालं. आता तुम्हाला क्वेश्चन मध्ये एक नेहमीच कन्फ्युजन पॉईंट आपल्याला एक्झामिनर क्रिएट करतो, तो म्हणजे नेफ्रॉटिक सिंड्रोम, नेफ्रॉटिक सिंड्रोम आणि नेफ्रायटिक सिंड्रोम. नेफ्रायटिक सिंड्रोम. बघा, नेफ्रॉटिक सिंड्रोम मध्ये मी तुम्हाला सांगितलं की काय होतं, तुमचे जे छिद्र आहेत त्या छिद्रांची साईज वाढते, त्याच्यामुळे तुम्हाला बघायला मिळतो प्रोटीन्युरिया, त्यानंतर बघायला मिळतो इडेमा, त्यानंतर बघायला मिळतो हायपरलिपिडेमिया. ठीक आहे, काय काय बघायला मिळतं आपल्याला, प्रोटीन्युरिया, इडेमिया आणि हायपरलिपिडेमिया बघायला मिळतं. ठीक आहे, त्यानंतर आपला जो नेफ्रायटिक सिंड्रोम आहे, या नेफ्रायटिक सिंड्रोम मध्ये काय होतं, तुमचे जे हे आहेत, ठीक आहे, हे जे छिद्र आहेत या छिद्रांची साईज नाही वाढत, पण इथे होतं काय की हे जे तुमचे बोमन्स कॅप्सूल आहे याच्यामध्ये काय होतं, याचं इन्फ्लामेशन होतं. याचं काय होतं, इन्फ्लामेशन होतं. ठीक आहे, म्हणजेच काय त्याला आपण म्हणू शकतो ग्लोमेरुलोनेफ्रायटिस असं आपण म्हणू शकतो. म्हणजे नेफ्रायटिक सिंड्रोम मध्ये काय होतं, आयटिस लागले. बघा काय लागलं इथे, आयटिस म्हणजे काय होतं, तुमचं इन्फ्लामेशन होतंय. मग इन्फ्लामेशन झाल्यामुळे तुमचे जे बोमन्स कॅप्सूल आहे याच्यामध्ये तुम्हाला प्रोटीन तर बाहेर येतं. ठीक आहे, प्रोटीन तर बाहेर येतं, त्याबरोबर काय येतं, तुमच्या ब्लड सेल्स म्हणजे आरबीसी पण बाहेर येतात. आणि याच्यामध्ये आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्सली बघायला मिळतं ते म्हणजे हिमॅच्युरिया. आपल्याला काय बघायला मिळतं, हिमॅच्युरिया बघायला मिळतं. त्याचबरोबर आपल्याला याच्यामध्ये हिमॅच्युरिया असल्यामुळं आपल्याला ह्या पेशंटमध्ये हिमॅच्युरिया असल्यामुळे आपल्याला ते अजून एक बघायला मिळतं ते म्हणजे अझोटोमिया. अझोटोमिया म्हणजे काय, नायट्रोजनस वेस्ट जे आहे तुमच्या बॉडीमध्ये काय होतात, अक्युमुलेट होतात. आणि जेव्हा नेफ्रायटिक सिंड्रोम येतो तो नेफ्रायटिक सिंड्रोम मध्ये असोसिएटेड कंडिशन असते म्हणजे हायपरटेन्शन. हायपरटेन्शन आपल्याला नेफ्रायटिक सिंड्रोम सोबत काय बघायला मिळतं, असोसिएटेड बघायला मिळतं, जे की रादर आपल्याला नेफ्रॉटिक सिंड्रोम मध्ये बघायला मिळत नाही. ठीक आहे, नेफ्रायटिक म्हणजे काय, इन्फ्लामेशन होते फक्त. नेफ्रॉटिक म्हणजे काय, फक्त तुमच्या गाळण्याची साईज वाढत आहे. तर बघा आपल्याला ऑप्शन मध्ये काय सांगितलं आहे, नेफ्रॉटिक सिंड्रोम बद्दल विचारलं आहे. तर प्रोटीन्युरिया होतं का, होतं. एडेमा होतो का, होतो. हायपोअल्ब्युमिया होतो का, तर होतो. पण वेट लॉस याच्यामध्ये होत नाही. म्हणून याच्यामध्ये आपला ऑप्शन डी काय असणार, याच्यामध्ये चुकीचं असणार आहे, कारण आपल्याला याच्यामध्ये विचारलं आहे एक्सेप्ट. ठीक आहे, याच्यातलं कुठलं चुकीचं आहे ते आपल्याला विचारलेलं होतं. म्हणून ऑप्शन डी वेट लॉस हे असणार आहे. याच्यामध्ये वेट लॉस होतं का, तर वेट लॉस होत नाही. याच्यामध्ये होतं तुमचं वेट जे आहे ते वाढतं. का वाढतं, कारण याच्यामध्ये आपल्याला एडिमा बघायला मिळतोय. ऑप्शन सी मध्ये सांगितलं आपल्याला एडिमा आहे म्हणजेच काय होणार, तुमचं वॉटर रिटेन्शन होणार आहे. वॉटर रिटेन्शन होणार आहे याचा ऑब्व्हियसली अर्थ काय होतो असतो की तुमचं वजन जे आहे ते वाढणार आहे. माणूस काय होतो, फुगतो, सुजल्यासारखा दिसतो. ठीक आहे, म्हणून याच्यामध्ये वेट लॉस होत नाही. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज फॉल्स. खालीपैकी कुठली जी स्टेटमेंट आहे ते चुकीची आहे आपल्याला विचारलेलं आहे. फर्स्ट ऑप्शन दिलेला आहे आपल्याला, अनट्रीटेड HIV इन्फेक्शन. HIV इन्फेक्शन अनट्रीटेड ठेवलं कॅन रिमेन इन द अर्ली क्रोनिक स्टेज फॉर डिकेड्स ऑर मोर. जेव्हा आपण एखाद्या पेशंटमध्ये HIVच्या पेशंटमध्ये ट्रीटमेंट देत नाही, त्याला अनट्रीटेड ठेवतो, तेव्हा तो पेशंट जो आहे तो क्रोनिक स्टेज पर्यंत, डिकेड्स पर्यंत किंवा म्हणजे एखाद्या 10 वर्षापर्यंत तो पेशंट तसाच राहू शकतो.
सेकंड ऑप्शन दिलेला आहे आपल्याला, इन्फेक्शन विथ HIV रिझल्ट इन अ क्रोनिक डिसीज विथ अक्यूट एक्झासर्बेशन्स. जेव्हा एखाद्या पेशंटला HIVचं इन्फेक्शन होतं, तो क्रोनिक डिसीज पर्यंत काय होऊ शकतो, जगू शकतो, पण त्याला अक्यूट एक्झासर्बेशन्स होऊ शकतात. थर्ड ऑप्शन म्हणतोय लेट स्टेज डिटेक्शन इज कॉल्ड एड्स. जेव्हा एखाद्या पेशंटमध्ये लेट स्टेजला आपल्याला HIV डिटेक्ट जर आपण काय म्हणतो, एड्स असं आपण म्हणतो. लास्ट काय म्हणतोय, डिसीज ऑकर्स मोर ऑफन व्हेन द CD4 T सेल काउंट इज हाय अँड व्हायरल लोड इज लो. तर बघा, HIV जेव्हा आपण बघत असतो, ठीक आहे, जेव्हा आपण HIV बघत असतो, याचा आपल्याला सर्वांना माहिती आहे काय ते ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस. या व्हायरसमुळे HIV हा आजार होतो. हा आजार जो आहे तो तुमच्या बॉडीच्या डिफेन्स सिस्टीमवर काय करतो, आघात करतो. बॉडीच्या डिफेन्स सिस्टीममध्ये त्याच्यामध्ये पण कुठलं स्पेसिफिकली टी सेल्स, ठीक आहे, टी सेल्सवर काय करत असतो, तो जो आहे HIV व्हायरस काय करत असतो, आघात करत असतो. म्हणजे आपल्या बॉडीची काही डिफेन्स सिस्टीम आहे, बॉडीच्या डिफेन्स सिस्टीमचं काम काय आहे की आपल्या बॉडीमध्ये जो कोण फॉरेन पार्टिकल्स येईल, जे कोण कुठलेही फॉरेन अँटीजेन्स येतील, त्या फॉरेन अँटीजेन सोबत काय करणं, लढणं, हे आपल्या डिफेन्स सिस्टीमचं काम आहे. पण HIVचा व्हायरस जो आहे तो एवढा हुशार आहे की तो काय करतो, तुमच्या डिफेन्स सिस्टीमलाच निकामी करून टाकतो. जर तुमची डिफेन्स सिस्टीमच निकामी झाली तर तुमच्या त्या HIV व्हायरस सोबत लढण्यासाठी तिथं कोणीही राहणार नाही. मग जे तुमचे दुसरे व्हायरस असतात त्याच्यासोबत काय करत असतं, आपली डिफेन्स सिस्टीम फाईट करत असते, मस्त त्यांना मारून टाकते, विषय एकदम आपल्या बरोबर होत असतो. पण हा HIV व्हायरस तुमच्या डिफेन्स सिस्टीमला निकामी केल्यामुळे, तुमच्या टी सेल्सला निकामी केल्यामुळे तुमची बॉडी त्याच्या विरोधामध्ये काहीही करू शकत नाही. म्हणून जो आहे तो HIVचा व्हायरस अनक्युरेबल आतापर्यंत आहे. का? कारण तुमच्या बॉडीच्या डिफेन्स सिस्टीमचं काय करू शकतो, ते पूर्ण वाट लावू शकतो. ठीक आहे. तर जेव्हा आपण HIV बघत असतो तेव्हा जेव्हा आपण त्या HIVच्या पेशंटमध्ये आपण प्रोग्नॉसिस बघतो, की बाबा पेशंटचा प्रोग्नॉसिस कसं आहे, जेव्हा आपण हे ठरवतो तेव्हा आपण याच्यामध्ये एक टेस्ट करतो, ती म्हणजे CD4 T सेल. CD4 T सेल, ठीक आहे. जर एखाद्या पेशंटमध्ये CD4 T सेलचा काउंट जो आहे तो 1000 ते 1500च्या मध्ये असेल, ठीक आहे, 1000 ते 1500च्या मध्ये असेल, तर आपण काय म्हणतो, त्या पेशंटचं CD4 काउंट चांगला आहे, त्या पेशंटची इम्युनिटी जी आहे ते इन जनरल चांगली आहे असं आपण म्हणतो. कधी म्हणतो, जर CD4 T सेल काउंट 1000 ते 1500 यांच्यामध्ये असेल तर. पण जर एखाद्या पेशंटचा CD4 T काउंट जो आहे, CD4 T सेल काउंट जो आहे तो जर 200 पेक्षा कमी होत असेल, कधी काय होत असेल, 200 पेक्षा जर कमी होत असेल, तर तो आपण काय म्हणतो, या पेशंटमध्ये काय झालेलं आहे, एकदम ऍडव्हान्स स्टेज काय झालेली आहे, एकदम ऍडव्हान्स्ड स्टेज ऑफ काय झालेली आहे, HIV काय झालेली आहे, अचीव झालेली आहे असं आपण म्हणतो. आणि ऍडव्हान्स स्टेज ऑफ HIVलाच आपण काय म्हणतो, एड्स म्हणतो. काय म्हणतो, एड्स असं आपण म्हणतो. मग ही जी ऍडव्हान्स स्टेज ऑफ HIV असते, म्हणजे तुमचा जेव्हा CD4 T काउंट काय होतो, कमी होतो, तेव्हा तुमच्या पेशंटची इम्युनिटी जी आहे ती काय होते, खूप कमी होते. पेशंट काय होतो, इम्युनो कॉम्प्रोमाइज होतो. पेशंट काय होतो, इम्युनो कॉम्प्रोमाइज होतो. म्हणजेच काय, पेशंटची इम्युनिटी काय होते, कॉम्प्रोमाइज होते. कॉम्प्रोमाइज होते म्हणजे काय होते, कमी होते. मग आता पेशंटमध्ये जर इम्युनिटी कमी होत असेल तर अशा पेशंटमध्ये तुम्हाला बघायला मिळू शकतात ते म्हणजे अपॉर्च्युनिटिक इन्फेक्शन्स. काय बघायला मिळतात, अपॉर्च्युनिटिक इन्फेक्शन्स बघायला मिळतात. अपॉर्च्युनिटिक इन्फेक्शन्स म्हणजे कुठले इन्फेक्शन्स, अपॉर्च्युनिटिक इन्फेक्शन्स म्हणजे असले इन्फेक्शन्स जे की अपॉर्च्युनिटीमुळे होतात. आता अपॉर्च्युनिटीमुळे म्हणजे होतात म्हणजे कसं काय, तर बघा, HIVचा पेशंटला आहे, काय झालंय, तुमची इम्युनिटी कमी झालेली आहे. इम्युनिटी कमी झाली आहे म्हणून त्या पेशंटला कुठलं तरी दुसरं इन्फेक्शन होतं, याला आपण काय म्हणतो, अपॉर्च्युनिटिक इन्फेक्शन म्हणतो. ठीक आहे. नॉर्मल पर्सनमध्ये ते इन्फेक्शन तेवढ्या कमी व्हायरुलन्सला, तेवढ्या कमी पॅथोजेनिसिटीला झालं नसतं, पण या पेशंटमध्ये काय झाली आहे, तुमची इम्युनिटी कमी झाली आहे म्हणून जे इन्फेक्शन होतं त्याला आपण काय म्हणतो, अपॉर्च्युनिटिक इन्फेक्शन म्हणतो. आणि जेव्हा एखादा HIVचा जो पेशंट असतो तेव्हा जेव्हा त्याच्यामध्ये CD4 काउंट जो असतो कमी होतो, तेव्हा त्याची इम्युनिटी कमी होते, आणि जेव्हा त्याची इम्युनिटी कमी होते तेव्हा त्याला इझिली काय होऊ शकतं, दुसरे इन्फेक्शन्स होऊ शकतात. ठीक आहे. मग त्याला TB होऊ शकतं, त्याला मलेरिया होऊ शकतो, त्याला डेंग्यू होऊ शकतो, कुठली साधा कॉमन कोल्ड, साधी सर्दी सुद्धा त्या पेशंटची एकदा जर झाली तर ती बरी होत नाही. जे तुमचे पेशंट्स असतात कशाचे, HIVचे, ते TB आणि न्यूमोनिया ह्या दोन डिसीजने खूप जास्त मरतात. का, कारण त्यांना ते अपॉर्च्युनिटिक इन्फेक्शन होत असतं. ठीक आहे. का, कारण त्यांची इम्युनिटी जी आहे ती का खूप कमी आहे. ठीक आहे. तर समजलं असेल तुम्हाला की HIV मध्ये आपण काय बघतो, CD4 T काउंट सेल बघतो. का बघतो, तर जेव्हा आपण CD4 T काउंट बघतो तेव्हा आपल्याला पेशंटचं प्रोग्नोसिस कळतं. मग प्रोग्नोसिस कळतं म्हणजे आपल्याला काय कळतं, जर CD4 काउंट जास्त असेल म्हणजे 1000 ते 1500च्या मध्ये असेल, तर आपण काय म्हणू शकतो की त्या पेशंटचं प्रोग्नोसिस चांगलं आहे, त्यांची इम्युनिटी इन जनरल चांगली आहे असं आपण म्हणू शकतो. जर तुमचा CD4 काउंट जो आहे तो 200 पेक्षा कमी होत असेल तर आपण त्याला म्हणू शकतो की या पेशंटला काय झालं, ऍडव्हान्स स्टेज ऑफ HIV झालेला आहे. ऍडव्हान्स स्टेजला आपण म्हणतो एड्स. ठीक आहे. HIV ही काय आहे, स्टार्टिंगची फेज आहे, आणि जेव्हा ती फेज ऍडव्हान्सला जाते तेव्हा त्याला आपण एड्स म्हणतो. HIV आणि एड्स हे दोन सारखे शब्द नाही, ते ऍक्च्युअली त्यांची जी आहे सिव्हिअरिटी दर्शवत असतात.
ठीक आहे. मग जेव्हा CD4 काउंट जर 200 पेक्षा कमी असेल तर हा पेशंट काय होतो, खूप जास्त प्रोन होतो कुठल्याही प्रकारच्या अपॉर्च्युनिटिक इन्फेक्शन्सला. जर त्याला इन्फेक्शन होत असेल तर त्याला आपण म्हणतो अपॉर्च्युनिटिक इन्फेक्शन. ठीक आहे. मग तो अपॉर्च्युनिटिक इन्फेक्शन कधी होऊ शकतं, जर तुमचा CD4 काउंट कमी असेल तर एक नंबर, किंवा दुसरं नंबर जर जो तुमचा पेशंट जो काही HIV पेशंट आहे त्याच्यामध्ये व्हायरल लोड जास्त असेल तर. आता व्हायरल लोड जास्त आहे म्हणजेच काय आहे, व्हायरल लोड जास्त आहे. ठीक आहे. व्हायरल लोड जास्त आहे म्हणजे काय आहे, एक तर तुमचा जो व्हायरस आहे, ठीक आहे, जो तो व्हायरस आहे त्या व्हायरसची काय होत आहे, ग्रोथ काय होत आहे, फास्ट होत आहे. ग्रोथ काय होत आहे, फास्ट होत आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचं रेप्लिकेशन किंवा रिप्रोडक्शन काय होत आहे, फास्ट होत आहे. रिप्रोडक्शन काय होत आहे, फास्ट होत आहे. आणि जर एखाद्या व्हायरस जो की तुम्हाला डिसीज कॉझिंग आहे त्याची ग्रोथ आणि त्याचं रेप्लिकेशन हे जर चांगलं होत असेल तर हे तुमच्या बॉडीसाठी कुठल्याही स्थितीमध्ये चांगलं आहे का, तर ते बिलकुलच चांगलं नाही आहे. ठीक आहे. म्हणजे जर आपण व्हायरल लोड जर बघायला गेलं तर एखाद्या व्हायरसची जर ग्रोथ चांगली होत असेल आणि रेप्लिकेशन चांगलं होत असेल तर ते व्हायरल लोड जास्त असतो. आणि जेव्हा व्हायरल लोड जास्त असतो तेव्हा तो डिसीज जो आहे तो तुमचा अॅक्यूट स्टेज पासून क्रोनिक किंवा जो आपण सिव्हिअर स्टेज म्हणतो त्या सिव्हिअर स्टेजमध्ये काय होतो, लवकर जातो. का, कारण त्याचं व्हायरल लोड जास्त आहे. ठीक आहे. तर आता क्वेश्चन बघा आपल्याला काय म्हणतोय परत, अनट्रीटेड HIV इन्फेक्शन कॅन रिमेन इन द अर्ली स्टेज फॉर क्रोनिक स्टेज फॉर डिकेट्स ऑर मोर. तर बघा, जेव्हा जे पेशंट असतात HIV पेशंट, जे आपण जर त्यांना क्रोनिक स्टेज पर्यंत आपण त्यांना काही केलं नाही तर आपण बघतो की पेशंट जे आहे ते विदाउट ट्रीटमेंट पण 10-20 वर्ष आरामात जगतात. ठीक आहे. आणि विथ ट्रीटमेंट त्यांची जी आहे ती लाईफची जी सर्वायव्हॅबिलिटी आहे ती खूप वाढते. म्हणजे त्यांची 30 ते 40 वर्ष ते पेशंट जे आहे ते आरामात जगतात, जर त्यांना काय झालं नाही, कुठल्याही प्रकारचे जर अदर कॉम्प्लिकेशन्स काय झाले नाही, क्रिएट झाले नाही तर. म्हणजे त्यांना CA झाला नाही, ठीक आहे, किंवा TB झाला नाही, किंवा निमोनिया झाला नाही, जे अपॉर्च्युनिटिक इन्फेक्शन्स आहेत किंवा जे दुसरे काही सेकंडरी डिसीज आहेत ते जर त्यांना कॉम्प्लिकेटेड वाले जर डेव्हलप नाही झाले तर अशा पेशंटमध्ये आपल्याला जी आहे ती सर्व्हायवलचे चान्सेस भरपूर बघायला मिळतात. आणि ते जरी ट्रीटमेंटवर असले तरी पण आणि नसले तरी पण, जर ट्रीटमेंटवर असतील तर आपल्याला जास्त सर्व्हायवलचे चान्सेस बघायला मिळतात, आणि जर ट्रीटमेंटमध्ये नसतील तर आपल्याला सर्व्हायवल चान्सेस थोडेसे कमी बघायला मिळतात. पण डिकेड्स पर्यंत आरामात जगू शकतात. डिकेड म्हणजे दशक. ठीक आहे. तर सेकंड ऑप्शन म्हणजे बघा, इन्फेक्शन त्याच्याने रिझल्ट इन क्रोनिक डिसीज अॅक्यूट एक्झार्बेशन. तर पेशंटला क्रोनिक डिसीज असू शकतो आणि अचानक त्याला TB झाला, अचानक त्याला CA झाला, तर त्याच्यामध्ये पेशंट आपल्याला बघायला मिळू शकतो ते म्हणजे अॅक्यूट एक्झार्बेशन. थर्ड ऑप्शन आहे, सॉरी, लेट स्टेज डिटेक्शन इज कॉल्ड एड्स. लेट स्टेज म्हणजे काय, जेव्हा तुमचा डिसीज आहे तो काय होतो, जर तुमचा डिसीज आहे तो सिव्हिअर स्टेजला काय होतो, प्रोग्रेस होतो. काय होतो, सिव्हिअर स्टेजला जेव्हा तो प्रोग्रेस होतो तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, एड्स असं आपण म्हणतो. हे पण काय आहे, बरोबर आन्सर आहे. आपल्याला विचारलं आहे फाल्स. ठीक आहे. आपल्याला फाल्स विचारलं म्हणजे ही पण स्टेटमेंट आपली बरोबर होती, आपली सेकंड पण स्टेटमेंट बरोबर होती आणि आपली थर्ड पण स्टेटमेंट बरोबर होती. आता लास्ट स्टेटमेंट काय म्हणते बघा, डिसीज ऑकर्स व्हेन द CD4 काउंट व्हेन द CD4 T सेल काउंट इज हाय. बघा, CD4 T काउंट सेल जो आहे जेव्हा वाढतो तेव्हा काय होतं, आपल्याला अपॉर्च्युनिटिक इन्फेक्शनचे चान्सेस कमी असतात. पण या स्टेटमेंटमध्ये काय सांगितलेलं आपल्याला, डिसीज जेव्हा होतो असं आपण सांगितलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की व्हायरल लोड जेव्हा कमी असतो तेव्हा आपल्याला काय होऊ शकतं, डिसीज होतं. तर असं नाही, याच्या बिलकुल अपोजिट जे आहे ते करेक्ट स्टेटमेंट जे आहे ते बनतं. This occurs more often when the CD4 T cell count is low and viral load is high. हे काय आहे, करेक्ट स्टेटमेंट आहे. म्हणून त्यामध्ये आपला आन्सर मध्ये हे दिलेलं आहे हे कसं आहे, हे चुकीचं स्टेटमेंट आहे. म्हणून ऑप्शन डी काय असणार आहे, इथे करेक्ट आन्सर असणार आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ब्लूइश डिस्कलरेशन और इकायमोसिस अराउंड द अम्बिलिकस इज नोन ॲज. ठीक आहे. एखाद्या पेशंटमध्ये आपल्याला काय बघायला मिळालं, हे पेशंटची फॉर एक्झाम्पल अंबलिकस आहे आणि या अंबलिकसच्या अराउंड आपल्याला काय बघायला मिळालं असेल तर ब्लूइश डिस्कलरेशन जे आहे ते आपल्याला बघायला मिळालेलं आहे. याला आपण काय म्हणतो हे आपल्याला विचारलं आहे. फर्स्ट दिलेलं आपल्याला होमन साइन, सेकंड ऑप्शन आहे आपल्याकडे कर्निक साइन, थर्ड आहे आपल्याकडे कुलेंट साइन आणि लास्ट ऑप्शन आहे आपल्याकडे ओशिएंडर साइन. तर बघा, होमन साइन आपल्याला कधी बघायला मिळतो, होमन साइन आपल्याला बघायला मिळतो जेव्हा एखाद्या पेशंटमध्ये DVT असतं. DVT म्हणजे काय, डीप वेन थ्रोम्बोसिस. हे आपल्याला कधी बघायला मिळू शकतं, हे आपल्याला मोस्ट कॉमनली कधी बघायला मिळतं, पोस्ट सर्जिकली बघायला मिळतं. पोस्ट सर्जिकली बघायला मिळतं आणि याच्यामध्ये काय होतं, तुमचं डीप वेन थ्रोम्बोसिस, तुमच्या वेन्समध्ये काय होतं, थ्रोम्बोसिस होतं. त्याच्यामध्ये आपल्याला जे सिम्पटम्स बघायला मिळतात ते म्हणजे तुम्हाला बघायला मिळतं काफ पेन. हे तुमच्या कापच्या मसल्स आहेत, या कापच्या मसलमध्ये आपल्याला बघायला मिळतं काय, पेन बघायला मिळतं. याला आपण काय म्हणतो, होमन्स साइन असं आपण म्हणतो. त्यानंतर कर्निक साइन आणि ब्रुजेन्सी साइन हे आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे, हे आपल्याला बघायला मिळतात मेनिंजायटिस मध्ये. त्यानंतर थर्ड ऑप्शन आहे कुलेंट साइन. बघा, कुलेंट सायन्स आपल्याला कधी बघायला मिळतो, कुलेंट साइन म्हणजे काय असतं हे पहिले बघूया, त्यानंतर कधी बघायला मिळतं हे आपण बघूया. कुलेंट साइन मध्ये काय होतं, तुमचं जे काही अंबलिकस आहे ह्या अंबलिकसच्या अवतीभोवती सगळं काय होतं, निळं पडतं. ठीक आहे. ब्लूइश डिस्कलरेशन होतं, ज्याला आपण काय म्हणतो, काळं निळं पडणं, हे आपण आपल्या साध्या भाषेमध्ये म्हणतो. काय म्हणतो, हे काळं निळं पडलेलं आहे.
ठीक आहे. आता हे काळं निळं कधी पडतं हे पण आपल्याला माहिती आहे. आपल्या गावरान भाषेमध्ये आपण म्हणतो की काळं निळं पडेपर्यंत मारलं, ठीक आहे, किंवा काय झालं त्याचं बोट काय झालं दरवाजामध्ये अडकल्यानंतर काळं निळं पडलं. मग हे काळं निळं कधी पडतं? जेव्हा काय होतं तुमची जी स्किन आहे या स्किनच्या खाली रक्त काय होतं सांगळलं जातं. काय होतं? रक्त जेव्हा सांगळतं किंवा साठतं त्याला आपण काय म्हणतो? सांगळतं असं आपण म्हणतो मराठीमध्ये. रक्त साकळतं. ठीक आहे. तुमच्या स्किनच्या खाली जेव्हा ते रक्त साकळतं तेव्हा त्याचं रक्ताचं काय होतं? डिस्कलरेशन होतं आणि ते तुमचं लाल कलरचं रक्त आहे ते थोड्या वेळानंतर तुम्हाला काळ्या किंवा निळ्या कलरचं दिसायला लागतं. मग सेम जे आहे तुमच्या कुलन साइनमध्ये होतं, जे तुमचे ॲब्डॉमिनल हे आहे कॅव्हिटी आहे किंवा पेरिटोनियल कॅव्हिटी आहे. या पेरिटोनियल कॅव्हिटीच्या मागे किंवा ॲब्डॉमिनल कॅव्हिटीमध्ये जर तुमच्या ब्लड काय झाला असेल, हिमोरेज झाला असेल किंवा रक्तस्राव झाला असेल तर आपल्याला तिथे बघायला मिळतं ब्लूइश डिस्कलरेशन. मग कुलिन साइन जो आहे तो आपल्याला कधी कधी बघायला मिळू शकतो. एक तर तुम्हाला तो बघायला मिळू शकतो पॅनक्रियाटायटिस मध्ये. कुठला वाला पॅनक्रियाटायटिस? अॅक्यूट पॅनक्रियाटायटिस. अॅक्यूट पॅनक्रियाटायटिस आणि तो पण स्पेशली जर हिमोरेजिक असेल तर. कुठला असेल तर? हिमोरेजिक असेल तर आपल्याला बघायला मिळतो. त्याचबरोबर आपल्याला बघायला मिळतं रप्चर्ड एक्टॉपिक प्रेग्नन्सी. जर एखाद्या फिमेलमध्ये काय असेल प्रेग्नन्सी असेल, कुठली एक्टॉपिक वाली प्रेग्नन्सी असेल आणि ती जर रप्चर झाली असेल मग तिथे काय होणार आहे? ब्लड लॉस होणार आहे आणि तो ब्लड काय होणार आहे? ते रक्त तिथे सांगणार आहे आणि रक्त सांगण्यामुळे तुम्हाला काय बघू शकतो? तिथं अंबलिकाच्या अवतीभोवती तुम्हाला काय मिळू शकते? रप्चर्ड जे आहे तो कुलन साइन जे आहे ते बघायला मिळू शकतो. ब्लूइश डिस्कलरेशन जे आहे ते आपल्याला तिथे बघायला मिळू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर थर्ड आहे ते म्हणजे पेरिटोनियल ब्लिडिंग असेल तर. कुठली ब्लिडिंग? रेट्रोपेरिटोनियल ब्लिडिंग असेल तर. रेट्रोपेरिटोनियल ब्लिडिंग म्हणजे काय? तुमचे पेरिटोनियम जे आहे, ठीक आहे, पेरिटोनियमच्या कॅव्हिटीच्या मागे, पेरिटोनियम काय कव्हरिंग आहे. कशाचं कव्हरिंग आहे? ॲब्डॉमिनल कॅव्हिटीचं कव्हरिंग आहे. त्याला आपण काय म्हणतो? पेरिटोनियम असं आपण म्हणतो. मग या जर पेरिटोनियमच्या मागे जर काय होत असेल ब्लिडिंग होत असेल, तिथं रक्त सांगत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? रेट्रोपेरिटोनियल ब्लिडिंग असं आपण म्हणतो. आणि ही रेट्रोपेरिटोनियल ब्लिडिंग मध्ये आपल्याला तिथं काय बघायला मिळू शकतं? ब्लूइश डिस्कलरेशन बघायला मिळू शकतं. त्याचबरोबर जर एखाद्या पेशंटमध्ये ॲब्डॉमिनल हिमोरेज असेल तरी पण आपल्याला कुलन साइन बघायला मिळू शकतो. ठीक आहे. तर कुलन साइन आपल्याला कुठल्या 4 कंडिशनमध्ये? पॅनक्रियाटायटिस, रप्चर्ड एक्टॉपिक प्रेग्नन्सी, पेरिटोनियल ब्लिडिंग आणि ॲब्डॉमिनल हिमोरेज याच्यामध्ये बघायला मिळू शकतो. त्यानंतर लास्ट ऑप्शन आहे आपल्याकडे ओशिएंडर साइन. ओशिएंडर साइन जो आहे तो आपल्याला बघायला मिळतो कधी? प्रेग्नन्सीमध्ये. याच्यामध्ये काय होतं? पल्सेशन फेल होतात. कुठे? पल्सेशन फेल्ट ॲट लॅटरल फोर्निक्स. ठीक आहे. तर तुमचा ऑप्शन काय असणार? याच्यामध्ये सी आहे त्याच्यामध्ये करेक्ट आन्सर असणार आहे. कुलन साइन मध्ये काय होतं? ब्लूइश डिस्कलरेशन होतं और इकायमॉसिस होतं अराउंड द अंबलिकस. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन काय म्हणतो बघा. व्हॉट इज द प्रायमरी ऍक्शन ऑफ ड्रग ॲलोप्युरिनॉल? जो ॲलोप्युरिनॉल नावाचा ड्रग आहे त्याचं प्रायमरी ऍक्शन काय आपल्याला विचारलेलं आहे. फर्स्ट ऑप्शन दिलेलं आपल्याला इट डिक्रीजेस द प्रोडक्शन ऑफ युरिक ऍसिड, it decreases the pain level, it reduces the inflammation and it helps in the excretion of uric acid. बघा जेव्हा आपण ॲलोप्युरिनॉल बद्दल बोलतो तेव्हा ॲलोप्युरिनॉलमध्ये सर्वात प्रथम जी गोष्ट आपल्याला लक्षात येते ती म्हणजे ॲलोप्युरिनॉल काय आहे? ड्रग ऑफ चॉईस आहे. कुणाचा? क्रोनिक गाऊटचा. क्रोनिक गाउटी आर्थरायटिस जो आहे त्याचा ड्रग ऑफ चॉईस म्हणून आपण ॲलोप्युरिनॉल वापरत असतो. ठीक आहे. आता हा ॲलोप्युरिनॉल काय आहे? हा आहे ऑक्सिडेज, हा आहे झॅन्थिन ऑक्सिडेज इनहिबिटर. बघा तुमचं जे युरिक ऍसिड असतं हे बनतं कसं? युरिक ऍसिड जे आहे ते कसं बनतं बघा. तुमच्याकडे काय असतो? एक प्रोडक्ट असतो त्याचं नाव असतं आपण काय म्हणतो? हायपोक्झॅन्थिन म्हणतो. हा कसा असतो? इनएक्टिव्ह फॉर्म मध्ये असतो. हा हायपोक्झॅन्थिन जो आहे ह्या हायपोक्झॅन्थिन पासून काय बनतं? झॅन्थिन बनतं. ठीक आहे. या हायपोक्झॅन्थिन पासून काय बनतं? झॅन्थिन बनतं आणि या झॅन्थिन पासून काय बनतं? तुमचं युरिक ऍसिड बनतं. मग आता या हायपोझॅन्थिन जो आहे या हायपोक्झॅन्थिन पासून झॅन्थिन बनण्यासाठी तुम्हाला लागतं ते म्हणजे झॅन्थिन ऑक्सिडेज. ठीक आहे. झॅन्थिन ऑक्सिडेज नावाचा एक एन्झाईम लागतं जे की हायपोझॅन्थिनचं कन्व्हर्जन झॅन्थिन मध्ये करतं आणि नंतर त्या झॅन्थिनचं कन्व्हर्जन तुमच्या युरिक ऍसिड मध्ये होतं आणि जेव्हा तुमचं युरिक ऍसिडचं प्रोडक्शन वाढतं तेव्हा ते युरिक ऍसिड कुठं होतं? तुमच्या जॉईंट्स मध्ये डिपॉझिट होतं. युरिक ऍसिड काय होतं? जॉईंट्स मध्ये डिपॉझिट होतं आणि हे जॉईंट्स मध्ये डिपॉझिट झालेलं युरिक ऍसिड जे आहे ते तुम्हाला तिथं काय करतं? लोकल इन्फ्लामेशन करतं.
काय करतं, लोकल इन्फ्लामेशन करतं आणि पेशंटला प्रचंड काय होतं, पेन होतं. हे सगळं जे आहे याला आपण काय म्हणतो, गावठी आर्थरायटिस म्हणतो. गावठी आर्थरायटिस मध्ये काय होतं, हायपोझॅन्थोम इज कन्वर्टेड इनटू झॅन्थिन विथ द हेल्प ऑफ झॅन्थिन ऑक्सिडेज. झॅन्थिन ऑक्सिडेज काय एक एन्झाइम आहे आणि हा जो झॅन्थिन आहे तो फर्दर कशामध्ये कन्वर्ट होतो, युरिक ऍसिड मध्ये कन्वर्ट होतो. युरिक ऍसिड जे तुमचं काय होतं, तुमच्या जॉइंट्स मध्ये डिपॉझिट होतं आणि जॉइंट्स मध्ये डिपॉझिट झाल्यामुळे तुमच्या जॉइंट्स मध्ये नॉर्मली काय असायला पाहिजे, सायनोव्हेल फ्लुइड असायला पाहिजे, थोडंसं लुब्रिकेशन असायला पाहिजे, बस. त्याच्या व्यतिरिक्त काय असायला पाहिजे ना, काही नसायला पाहिजे. कार्टिलेजेस आपण एक्सपेक्ट करू शकतो. पण या झॅन्थिनमध्ये जर युरिक ऍसिडचे क्रिस्टल जमा झाले, त्या युरिक क्रिस्टल जर जमा झाले तर हे क्रिस्टल काय होणार, तुमचे जेव्हा जॉईंटची मुवमेंट होणार, या जॉईंटच्या मुवमेंटमध्ये काय करणार, ते एक रफनेस आणणार आणि जेव्हा ती रफनेस होते तेव्हा तुमच्या जॉईंटच्या मुवमेंटमध्ये तुम्हाला बघायला मिळतं पेन, तुम्हाला बघायला मिळतं इन्फ्लामेशन, तुम्हाला तिथे काय होऊ शकतं, खूप ट्रिमेंडस अमाऊंट ऑफ पेन होतो. कुणामध्ये, गावठी आर्थरायटिसच्या पेशंटमध्ये. मग जर आपल्याला हे काय करायचं असेल, युरिक हे याच्यामध्ये सगळ्यांमध्ये कल्प्रिट कोण आहे तुमचा, तर युरिक ऍसिड. सर्वात दोष कुणाचा आहे, तुमच्या जॉईंटचा दोष आहे का, की बाबा तुम्ही हलवताय, किंवा तुमचा दोष आहे का की तुम्ही जॉईंट हलवताय. ठीक आहे, याच्यामध्ये दोष कुणाचा आहे, युरिक ऍसिडचा. याचं काय झालंय, ओव्हर प्रोडक्शन झालेलं असू शकतं. मग जर आपण हे युरिक ऍसिडचं जर प्रोडक्शन बंद करायचं असेल तर आपण काय करू शकतो, ठीक आहे, आपण याला काय करायचं, या युरिक ऍसिडचं प्रोडक्शन बंद करायचं. मग आपण काय केलं, हा जो झॅन्थिन ऑक्सिडेज नावाचा जो काही एन्झाइम होता, जो की हायपोझॅन्थिन पासून झॅन्थिन बनत होता, झॅन्थिन ऑक्सिडेजला काय करतो आपण, एक इनिबिटर करणारा ड्रग आणला, त्याचं नाव दिलं आपण ॲलोप्युरिनॉल. त्याला नाव काय दिलं आपण, ॲलोप्युरिनॉल. हे काय, झॅन्थिन ऑक्सिडेज इनिबिटर आहे. म्हणजे जिथे काय होणार नाही, आता जो इनफ फॉर्म ऑफ हायपोझॅन्थिन आहे तो झॅन्थिन मध्ये कन्वर्ट होणार नाही आणि जर झॅन्थिन नाही बनला तर तुमचं युरिक ऍसिड पण बनणार नाही. ठीक आहे, एवढं सिंपल होतं. मग तुमचा जो ॲलोप्युरिनॉल आहे तो त्याच्यामध्ये कशामध्ये हेल्प करत आहे, युरिक ऍसिडच्या प्रोडक्शनला कमी करण्यामध्ये हेल्प करणार आहे. मग इथून पुढे जर तुमचं युरिक ऍसिड बनलंच नाही तर तुमच्या जॉईंटमध्ये डिपॉझिट होणार नाही, जॉईंटमध्ये डिपॉझिट झालं नाही तर इन्फ्लामेशन होणार नाही, इन्फ्लामेशन नाही झालं तर तुम्हाला पेन होणार नाही. ठीक आहे, तर मग आपल्याला क्वेश्चन मध्ये काय म्हणलं बघूया, की जे तुमचं ऍक्शन आहे, ठीक आहे, ऍक्शन आहे कुणाची, ॲलोप्युरिनॉलची, ते काय. फर्स्ट ऑप्शन दिलेला आहे आपल्याला, डिक्रीज द प्रोडक्शन ऑफ युरिक ऍसिड. युरिक ऍसिडचं प्रोडक्शन कमी करतं का, तर हो, ते कसं कमी करतं, कारण तुमचा ॲलोप्युरिनॉल काय, झॅन्थिन ऑक्सिडेज इनिबिटर आहे. तो काय करतो, झॅन्थिन ऑक्सिडेजला इनिबिट करतो. त्याच्यामुळे काय होतं, तुमचा हायपोझॅन्थिन मधून झॅन्थिन मध्ये कन्वर्ट होत नाही. झॅन्थिन मध्ये कन्वर्ट न झाल्यामुळे युरिक ऍसिडचं काय होतं, प्रोडक्शन कमी होतं. नंतर काय म्हणतं बघा, इट डिक्रीजेस द पेन लेवल. पेन लेवल डिक्रीज करण्यासाठी ॲलोप्युरिनॉल काय, कुठं तुमचा अॅनाल्जेसिक आहे का, नाही आहे. तुमचा NSAID आहे का, नाही आहे. पण पेन डिक्रीज करत नाही ते डायरेक्टली पेन जे आहे त्याच्यामध्ये डिक्रीज होत नाही. मग पेन डिक्रीज कसं होतं, जेव्हा तुमचं युरिक ऍसिड प्रोडक्शन कमी होतं, मग जॉईंट डिपॉझिशन कमी होतं, त्याच्यानंतर पेन लेवल कमी होतं. पण डायरेक्टली त्याचा रोल काय नाहीये, पेन मॅनेजमेंटमध्ये डायरेक्टली रोल नाहीये. पेन मॅनेजमेंटसाठी आपण याच्यामध्ये NSAIDs वगैरे देऊ शकतो किंवा पेन किलर्स देऊ शकतो. थर्ड ऑप्शन म्हणतोय, इट रिड्युसेस द इन्फ्लामेशन. तुमचा जो ॲलोप्युरिनॉल आहे तो इन्फ्लामेशन रिड्यूस करतो का, हे आपल्याला विचारायचं नाही. ॲलोप्युरिनॉल जो आहे तो इन्फ्लामेशन रिड्यूस करत नाही. ॲलोप्युरिनॉल जर आपल्याला इन्फ्लामेशन जर रिड्यूस करायचं असेल तर आपण त्याच्यामध्ये काय देऊ शकतो, कॉल्चिसिन देऊ शकतो. काय देऊ शकतो, कॉल्चिसिन देऊ शकतो. कॉल्चिसिन काय आहे, कॉल्चिसिन हा एक NSAID आहे, जो की काय आहे, आपण अॅक्यूट गाऊट जे आहे त्याचा ड्रग ऑफ चॉईस म्हणून वापरतो. अॅक्यूट गाऊट मध्ये कधीही ॲलोप्युरिनॉल द्यायचं नाही. ठीक आहे, त्यानंतर थर्ड ऑप्शन काय आपल्याला, थर्ड ऑप्शन झालेला आपला. फोर्थ ऑप्शन आपण डिस्कस करूया, इट हेल्प्स इन एक्सक्रिशन ऑफ द युरिक ऍसिड. युरिक ऍसिडचं एक्सक्रिशन मध्ये ॲलोप्युरिनॉलचा रोल नाहीये. जर तुम्हाला एक्सक्रिशन साठी जर करायचं असेल तर तुम्ही काय देऊ शकता, प्रोबेनसिड देऊ शकता. काय देऊ शकता, प्रोबेनसिड नावाचा एक ड्रग आहे, हा जो तुम्ही आहे तो देऊ शकता. हे काय करतो, युरिक ऍसिडला काय करतो, विरघळून निघतो आणि एक्सक्रिशन करून निघतो. ठीक आहे, ॲलोप्युरिनॉल मध्ये आपण काय काय बघितलं, तर ॲलोप्युरिनॉल मध्ये बघितलं आपण तो काय, ड्रग ऑफ चॉईस ऑफ गाऊट आहे. त्यानंतर त्याचा जर ड्रग क्लास विचारला तर कुठला आहे, तो झॅन्थिन ऑक्सिडेज इनिबिटर आहे, जो की हायपोझॅन्थिन पासून झॅन्थिन मध्ये कन्वर्ट करण्यासाठी मदत करत असतो. ठीक आहे, त्याच्यानंतर मग आपण काय बघितलं, की बाबा जे तुमचा अॅक्यूट गाऊट आहे आणि जो तुमचा क्रोनिक गाऊट आहे, अॅक्यूट गाऊट मध्ये ड्रग ऑफ चॉईस आपण कॉल्चिसिन यूज करतो, जो की एक NSAID आहे. आणि जो तुमचा क्रोनिक गाऊट आहे त्याच्यामध्ये आपण ड्रग ऑफ चॉईस म्हणून ॲलोप्युरिनॉल यूज करतो. त्याच्यानंतर आपण आपल्याला जर एक्सक्रिशन ऑफ युरिक ऍसिड जर विचारलं तर कुठला आहे तुमचा, प्रोबेनसिड आहे. ठीक आहे, जर याचा आन्सर आहे करेक्ट कुठलं येणार आहे, तर फर्स्ट ऑप्शन ए जे आहे आपल्या इथं करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. रिस्क फॅक्टर्स फॉर युरिनरी स्टोन इन्क्लूड्स. जर एखाद्या पेशंटमध्ये युरिनरी स्टोन होत असेल तर त्याला रिस्क फॅक्टर काय काय असू शकतात हे आपल्याला विचारलेलं आहे. फर्स्ट ऑप्शन दिले आपल्याला डिहायड्रेशन. सेकंड दिले आपल्याला हाय प्रोटीन साल्ट और ग्लुकोज डाएट. थर्ड ऑप्शन दिला आपल्याला हायपर पॅराथायरॉइड कंडिशन. फोर्थ ऑप्शन दिलेला आपल्याला ऑल ऑफ द अबोव्ह. बघा,
पण काय करूया, एक एक जे आहे ते आपले ऑप्शन्स काय करूया, इथे स्टडी करूया. फर्स्ट ऑप्शन म्हणतो आपल्याला डिहायड्रेशन. बघ, एखाद्या पेशंटमध्ये जर डिहायड्रेशन होत असेल, डिहायड्रेशन होते म्हणजे काय, त्याचा युरिनचा व्हॉल्यूम कमी होणार ऑब्व्हियसली. का, कारण त्याच्यामध्ये बॉडीमध्ये ऑलरेडी पाणी नाहीये, म्हणून काय होणार नाही, आपली बॉडी काय करणार, ते पाणी काय करणार, मॅक्झिमम पाणी रिअब्झॉर्ब करून घेण्याचा प्रयत्न करणार. आणि रिअब्झॉर्ब करून घेण्याचा प्रयत्न केल्यामुळे तुमचे युरिनचं जे व्हॉल्यूम आहे, युरिनचं जे व्हॉल्यूम आहे ते काय होणार, कमी होणार. युरिनचं व्हॉल्यूम कमी झालेलं आहे याचा अर्थ तुमची युरिन काय झालेली आहे, कॉन्सन्ट्रेटेड झालेली आहे. युरिन काय झालेली आहे, कॉन्सन्ट्रेटेड झालेली आहे. का कॉन्सन्ट्रेटेड झाली, कारण त्याच्यामध्ये पाणी कमी आहे, बाकीचे वेस्ट जास्त आहे, त्याच्यामुळे युरिन कशी आहे तुमची, कॉन्सन्ट्रेटेड आहे सध्याच्या कंडिशनला. जर तुमची युरिन कॉन्सन्ट्रेटेड असेल, तर युरिन जर कॉन्सन्ट्रेटेड असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला कॅल्शियम जे आहे ते कॅल्शियम आणि ऑक्झॅलेट, कॅल्शियम आणि ऑक्झॅलेटचे काय बघायला मिळू शकतात आपल्याला, त्याच्यामध्ये स्टोन्स बघायला मिळू शकतात. का, कारण त्याच्यामध्ये पाण्याची मात्रा काय आहे, कमी आहे म्हणून. ठीक आहे, म्हणजे जर एखाद्या पेशंटमध्ये डिहायड्रेशन असेल तर त्याच्यामध्ये स्टोन होण्याचे चान्सेस असतात. म्हणून आपण पेशंटमध्ये काय सांगत असतो, जर एखाद्या पेशंटला युरिनरी स्टोन असतील किंवा आपल्याला त्याच्यामध्ये वाटलं बाबा युरिनरी स्टोन जे आहे ते डेव्हलप होण्याचे चान्सेस जास्त असतील, तर आपण त्याला काय सांगतो की तुला भरपूर पाणी प्यायचं आहे. जेवढं पाणी तू जास्त पिशील तेवढं तुझी युरिनचं व्हॉल्यूम काय होईल, वाढेल. युरिनचं व्हॉल्यूम वाढल्यामुळे तुझी युरिन काय होईल, कॉन्सन्ट्रेट होणार नाही, तुझी युरिन काय होईल, डायल्यूट होईल. आणि जेव्हा युरिन डायल्यूट होईल तेव्हा तुमचे कॅल्शियम काय होतील, इझिली काय होतील, फ्लश आउट होतील. सेकंड आहे हाय प्रोटीन साल्ट आणि ग्लुकोज डाएट. बघा, हाय प्रोटीन साल्ट आणि ग्लुकोज डाएट याच्यामुळे पण काय होतं, तुमचं युरिन जे आहे ती काय बनते, याच्यामध्ये तुमचे कॅल्शियमचे स्टोन्स बनवू शकतात. त्यामुळे तिथे पण हा पण एक रिस्क फॅक्टर आहे. थर्ड ऑप्शन आहे पॅराथायरॉइड, हायपर पॅराथायरॉइड. बघा, हायपर पॅराथायरॉइड मध्ये आपल्याला माहिती आहे, हायपर पॅराथायरॉइड मध्ये काय होतं, हा जो तुमचा बोन आहे त्या बोन मधलं कॅल्शियम जे आहे ते कुठं ब्लड व्हेसल मध्ये डिपॉझिट करण्याचं काम कोण करतो, तुमचा पॅराथायरॉइड हार्मोन करतो. काय करतो पॅराथायरॉइड हार्मोन, हार्मोनचं नाव काय, पॅराथायरॉइड, पीटीएच. पॅराथायरॉइड हार्मोन काय करतो, बोन मधलं जे कॅल्शियम आहे ते कुठं घेऊन येतो, ब्लड मध्ये घेऊन येतो. मग ब्लड मध्ये काय होतं, तुमच्या कुठली कंडिशन येते, हायपर कॅल्शियमिया येते. कधी येते, जर तुमचा पॅराथायरॉइड हार्मोन काय झालेला असेल, वाढलेला असेल. पॅराथायरॉइड हार्मोन वाढलेला आहे म्हणजे काय करतो, ते जास्त अमाऊंट ऑफ कॅल्शियम तुमच्या ब्लडमध्ये आणून ठेवत आहे आणि त्याच्यामुळे तुमच्या ब्लडमध्ये होत आहे हायपर कॅल्शियमिया. आता हायपर कॅल्शियमिया झाल्यामुळे परत तुमच्या बॉडीमध्ये काय होणार आहे, स्टोनची जी काही रिस्क आहे ती काय होत आहे, वाढत आहे. हा पण ऑप्शन बरोबर आहे. म्हणजेच याच्यामध्ये काय येणार आहे, ऑल ऑफ द अबो जे आहे ते येणार आहे. रिस्क फॅक्टर काय काय, तुमचं डिहायड्रेशन आहे, प्रोटीन साल्ट आणि ग्लुकोज यांची जर आपण जास्त इंटेक केलं तर त्याच्यामुळे पण तुम्हाला काय होऊ शकतं, युरिनरी स्टोन होऊ शकतात. त्याचबरोबर हायपर पॅराथायरॉइडमुळे होऊ शकतात. काय होऊ शकतात, कारण तुमचा पॅराथायरॉइड हार्मोन आहे हा काय करत आहे, पॅराथायरॉइड हार्मोन काय करत आहे, तुमच्या बोन मधलं कॅल्शियम काय करत आहे, तुमच्या रक्तामध्ये आणून ठेवत आहे. आणि जर तुमच्या रक्तामध्ये कॅल्शियम तो आणून ठेवतोय तर रक्त काय होणार, रक्तामध्ये तुम्हाला हायपर कॅल्शियमिया बघायला मिळणार. आणि जर हायपर कॅल्शियमिया होत असेल तर तिथे कॅल्शियम ऑक्झॅलेटचे स्टोन बनण्याचे जास्तीत जास्त चान्सेस वाढतात. ठीक आहे, म्हणून ह्याचे सगळे कंडिशन्स दिलेत आपल्याला, ए बी सी. ठीक आहे, या सगळ्यांमध्ये युरिनरी स्टोनची रिस्क जी आहे ती वाढत आहे. म्हणून ऑप्शन डी काय असणार आहे, आपले करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विच ऑफ द फॉलोइंग इज द कॉज ऑफ इंट्रारिनल फेल्युअर. इंट्रारेन्युअल फेल्युअरचं कॉज काय आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. फर्स्ट ऑप्शन दिलेला आपल्याला इंटरफेरन्स विथ रिनल परफ्युजन, इंटरफेरन्स विथ रिनल फंक्शन आणि ऑब्स्ट्रक्शन इन युरिन फ्लो. आणि लास्ट ऑप्शन आहे ऑल ऑफ द अबो. एकदम चांगला आणि एकदम हाय क्वालिटी क्वेश्चन आहे. बघा, थोडंसं ध्यान देऊन ऐका, तुम्हाला लगेच समजून येईल. बघा, जेव्हा एखाद्या पेशंटमध्ये आपण काय म्हणतो असतो, फेल्युअर आहे, कुठला फेल्युअर आहे, रिनल फेल्युअर आहे असं आपण म्हणतो. मग रिन्युअल फेल्युअरचा आपण काय करतो, कॉजेस स्टडी करतो. बाबा ह्या पेशंटमध्ये काय झाली, त्याची किडनी फेल झालेली आहे, तर त्याची किडनी फेल होण्याच्या मागे काय कारण असू शकतात हे आपण जेव्हा आपण स्टडी करतो तेव्हा आपल्याला कळतं की काही कारणं जे आहेत ते तुमच्या किडनीच्या ऍक्च्युअल किडनीमध्ये डॅमेज झाल्यामुळे होऊ शकतात, किंवा काही कारणं जे आहेत अशी पण कारणं आहेत जे की काय तुमच्या किडनीमध्ये काही प्रॉब्लेम नाहीये, पण तुमच्या एक तर तुमच्या किडनीच्या अगोदरचे काही स्ट्रक्चर्स आहेत त्यांच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो, किंवा तुमच्या किडनीच्या नंतर येणारे काही स्ट्रक्चर्स आहेत त्यांच्यामध्ये प्रॉब्लेम असू शकतो. मग असं म्हणून आपण काय केलं, की तुमची किडनी इंजुरी आहे, ठीक आहे, जे तुमची किडनी इंजुरी आहे त्याला आपण काय केलं, ब्रॉडली आपण क्लासिफाय केलं त्याच्या कॉजेसनुसार. ठीक आहे, कॉजेसनुसार आपण काय केलं, त्याला ब्रॉडली 3 क्लासेसमध्ये आपण त्याला काय करू शकतो, क्लासिफाय करू शकतो. मग त्याला आपण काय म्हटलं, त्याचे कॉजेस असतील ते कसे असतील, एक तर प्री रिनल असतील, ठीक आहे, किंवा तुमचे कॉजेस जे आहेत ते कसे असतील, इंट्रा रिनल असतील, किंवा तुमचे कॉजेस कसे असतील, पोस्ट रिनल असतील. ठीक, मग बघा, जर प्री रिनल कॉजेस आहेत असं आपण म्हणतो, म्हणजे तुमच्या किडनीमध्ये जे काय आता बघा किडनीमध्ये होतं काय नेमकं तुमच्या, मी तुम्हाला आता सांगितलं की तुमची कशी बोमन्स कॅप्सूल असते, ही तुमची बोमन्स कॅप्सूल असते.
आणि या बोमन्स कॅप्सूलमध्ये काय होतं, की तुमचे टफ ऑफ कॅपिलरीज एक येते, इकडून या साईडने एक अफरंट आर्टेरियल जात आणि इकडून या साईडने इफरंट आर्टेरियल असे जात असतात. आणि जात असताना इथे काय करतात, ते टफ टफ कॅपिलरीज बनवतात आणि इथून तुमचं काय होत असतं, अल्ट्रा फिल्ट्रेशन होत असतं. मग जर तुमच्या हा जो बोमन्स कॅप्सूल आहे, या बोमन्स कॅप्सूलमध्ये इनफ अमाऊंट ऑफ ब्लड जर येत नसेल, ठीक आहे, इनफ अमाऊंट ऑफ ब्लड जर येत नसेल, तर तुमचा ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट GFR काय होतो, कमी होतो. ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट कमी होतो, याचा अर्थ तुमच्या किडनीचं फंक्शन पण काय झालं आहे, कमी झालेलं आहे. मग ते फंक्शन कमी काय झालं, तुमच्या बोमन्स कॅप्सूलमध्ये काय प्रॉब्लेम आहे का, नाही आहे. तुमच्या नेफ्रॉनमध्ये काय प्रॉब्लेम आहे का, नाही आहे. तुमच्या किडनीमध्ये काय प्रॉब्लेम आहे का, नाही आहे. प्रॉब्लेम कुठं आहे, प्रॉब्लेम आहे तुमच्या ब्लडच्या फ्लोमध्ये. तुमचा ब्लडचा फ्लो जो आहे तो व्यवस्थित येत नाही आहे. त्यानंतर आपण जर थोडंसं सोफिस्टिकेटेड, थोडंसं मेडिकल टर्ममध्ये जर ऐकायचं म्हटलं, तर आपण त्याला म्हणतो रिनल परफ्युजन व्यवस्थित होत नाही आहे. रिनल परफ्युजन व्यवस्थित होत नाही आहे, याचा अर्थ तुमच्या किडनीकडे अमाऊंट ऑफ ब्लड जेवढं जायला पाहिजे तेवढं जात नाही आहे. मग अमाऊंट ऑफ ब्लड जेवढं जायला पाहिजे नाही तेवढं जात नाही, त्याच्यापेक्षा कमी जात आहे. मग जर कमी जात आहे, तर हा जो सर्व इथं ह्या जो कॅपिलरी म्हणजे काय अल्ट्रा फिल्ट्रेशन होत आहे, हा सगळा खेळ जो आहे तुमच्या प्रेशरचा आहे. सगळा खेळ जो आहे तुमच्या ऑस्मोटिक प्रेशरचा आहे. आणि जर तुमचं ब्लडचं प्रेशर कमी जात असेल, तुमचं ऑस्मोटिक प्रेशर ऑटोमॅटिकली कमी होईल, तुमचं अल्ट्रा फिल्ट्रेशन कमी होईल, ऑटोमॅटिकली तुमचा GFR कमी होईल, आणि GFR कमी झालं तुमचं युरिन आउटपुट कमी होईल. आणि जर तुमचं युरिन आउटपुट कमी झालं, तर त्यालाच आपण काय म्हणतो, किडनी इंजुरी किंवा अॅक्यूट किडनी फेल्युअर असं आपण म्हणतो. मग हे जर झालं, तर ह्याचा प्री-रिनल कॉजेस काय असू शकतात. एक तर तुमच्या पेशंटमध्ये काय आहे, कुठेतरी सिव्हिअर हिमोरेज आहे. पेशंटमध्ये काय आहे, कुठेतरी सिव्हिअर हिमोरेज आहे, आणि सिव्हिअर हिमोरेज झाल्यामुळे तुमच्या किडनीमध्ये इनफ अमाऊंट ऑफ ब्लड जात नाहीये, म्हणून तुमचा GFR कमी होतोय, आणि म्हणून तुमच्या पेशंटमध्ये प्री रिनल जे आहे ती कंडिशनमुळे अॅक्यूट किडनी इंजुरी झालेली आहे. ठीक आहे, हे काय झालं. त्यानंतर दुसरं झालं ते म्हणजे पेशंट आहे शॉकमध्ये. पेशंटला कुठल्याही प्रकारचा शॉक आहे. बघा, जेव्हा पेशंटमध्ये शॉक होतो, तेव्हा पेशंटचं काय होतं, पूर्ण परफ्युजन जे आहे ते मिसमॅच होत असतं. आणि जेव्हा परफ्युजन मिसमॅच होतं, म्हणजेच तुमच्या रिनलमध्ये काय होत नाही, व्यवस्थित अमाऊंट ऑफ ब्लड जात नाही. ठीक आहे, हे काय झालं, तुमचं हिमोरेज आणि शॉक जे आहे त्याच्यामध्ये बघायला. त्यानंतर तुमच्या पेशंटचा हार्ट फेल्युअर असेल. हार्ट फेल्युअर म्हणजेच काय होतं, तुमचं जे हार्ट आहे ते इनफ अमाऊंट ऑफ ब्लड काय करू शकत नाही, पंप करू शकत नाही. म्हणजेच ते काय करू शकत नाही, जे बॉडीचे व्हायटल्स ऑर्गन आहेत, व्हायटल ऑर्गन कुठले, तुमचं लिव्हर, तुमचं ब्रेन, तुमची किडनी, या व्हायटल ऑर्गन पर्यंत काय होऊ शकत नाही, तुमचं ब्लड इनफ अमाऊंट ऑफ मध्ये जाऊ शकत नाही. म्हणून तुमच्या पेशंटमध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो ते म्हणजे प्री रिनल किडनी इंजुरी. ठीक आहे, तर प्री रिनल किडनी इंजुरीमध्ये काय काय होऊ शकतं, आपण हिमोरेजमुळे होऊ शकतं, शॉकमुळे होऊ शकतं, हार्ट फेल्युअरमुळे होऊ शकतं, अजून होऊ शकतं ते म्हणजे सिव्हिअर डिहायड्रेशनमुळे. कशामुळे होऊ शकतं, सिव्हिअर डिहायड्रेशनमुळे काय होऊ शकतं, तुमचं जे ब्लड व्हॉल्यूम आहे, ब्लड व्हॉल्यूम कमी झाला. ब्लड व्हॉल्यूम कमी झाला, आणि जर ब्लड व्हॉल्यूमच कमी झाला, तर तुमचं फिल्ट्रेशन काय घंटा येणार आहे, मग तुमचं फिल्ट्रेशन येणार नाही, फिल्ट्रेशन येणार नाही, मग तुमचं GFR कमी होतो, GFR कमी झाल्यामुळे तुमचं युरिन आउटपुट कमी होतो, आणि दॅट विल कॉल्ड एज अॅक्यूट किडनी इंजुरी. म्हणून तुमचं प्री रिनल कॉजेसमध्ये जर तुम्हाला बघायला मिळालं, तर हे सगळे जे आहे तुम्हाला पॉईंट्स बघायला मिळू शकतात. त्यामुळे मी तुम्हाला म्हटलं, खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे, खूप समजून घेण्यासारखा, खूप कन्सेप्च्युअल असा पॉईंट आहे, त्यामध्ये रट्टा मारण्याची बिलकुल गरज नाही आहे. त्यानंतर आपण बघतो की इंट्रारिनल काय काय कॉजेस असू शकतात. म्हणजे याच्यामध्ये तुमचा प्रॉब्लेम काय नाही, आता प्रॉब्लेम जो आहे तुमचा याच्यामध्ये, एक मिनिट, प्रॉब्लेम जो आहे तुमचा आता ब्लड फ्लो मध्ये नाही, अफरंट आर्टोरियलची किंवा या इफरंट आर्टोरियलची बिचारांची कोणाची गलती नाही, गलती आहे या पार्टची. ठीक आहे, गलती आहे या पार्टची. म्हणजे याच्यामध्ये काय झालेलं असू शकतं, तुमचे ग्लोमेरुलोनेफ्रायटिस झालं असू शकतं. मी जे आता म्हटलं तुम्हाला, नेफ्रॉटिक सिंड्रोम हे झालेलं असू शकतं. किंवा तुमचं जे रिनल पॅरेनकायमा आहे, ह्या रिनल पॅरेनकायमामध्ये काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो. म्हणजे थोडक्यात जर बघायचं झालं, तर याच्यामध्ये काय आहे, डायरेक्ट किडनीला कुठेतरी डॅमेज झालेला आहे. डायरेक्ट डॅमेज आहे कशाला, किडनीला. ठीक आहे, म्हणजे सपोर्टिंग स्ट्रक्चरचा याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही, सपोर्टिंग स्ट्रक्चर आर डुईंग देअर वेल, पण तुमची किडनीच याचे काय झालेली आहे, तुमची किडनीच तुमची साथ देत नाही आहे, म्हणून याला आपण काय म्हणतो, इंट्रा रिनल असं आपण म्हणतो. त्यानंतर आपण बघूया की पोस्ट रिनल मध्ये काय प्रॉब्लेम होतो. बघा, पोस्ट रिनल मध्ये काय, तुमची ही जी काय तुमची या साईडचं जे आहे टकाटक आहे, तुमची बोमन्स कॅप्सूल, नेफ्रॉन सगळं व्यवस्थित आहे. तुमचं अफरंट डिफरंट आर्टोरियल्स पण याच्यामध्ये काय आवश्यकतात, एकदम टकाटक आवश्यकतात. पण प्रॉब्लेम आहे, तुमची युरिन तुम्ही सगळं केलं, व्यवस्थित झालं, तुमच्या कलेक्टिंग ट्यूब पर्यंत सगळी ट्यूब काय झाली, युरिन आले, इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. तुमचं मग पुढे काहीतरी काय झालंय, ऑब्स्ट्रक्शन झालेलं आहे. याच्यामध्ये काय बघायला मिळू शकतं आपल्याला, ऑब्स्ट्रक्शन म्हणजे तुमचा जो युरिनचा फ्लो आहे, युरिनचा जो आउटफ्लो आहे त्याच्यामध्ये कुठेतरी प्रॉब्लेम आहे, आणि याच्यामुळे जे काय तुमची किडनीमध्ये काय होणार आहे, डॅमेज होणार आहे. तर म्हणणार तुम्ही आता युरिनच्या फ्लोमुळे कसा काय प्रॉब्लेम होऊ शकतो. बघा, तुमची किडनी जी आहे ते काय करते, युरिन तयार करते, पण तुमच्या कुठेतरी पुढे ऑब्स्ट्रक्शन आहे. मग तुमचं ऑब्स्ट्रक्शन तुमच्या युरेटर्समुळे असू शकतं, स्टोनमुळे, त्यानंतर किडनीमुळे कुठेतरी जे हिलक्स आहे तिथे कुठेतरी प्रॉब्लेम असू शकतो, किंवा ब्लॅडरमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, किंवा तुमच्या युरेथ्रामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. म्हणजे असं काहीतरी होत आहे, जेणेकरून काय होतं, युरिनचा फ्लो जो आहे तो ऑब्स्ट्रक्ट होत आहे.
किडनी काय विचार करणार की बाबा मी जेवढं काय युरिन बनवतोय ते सगळं काय होतंय तिथं साचतंय, मग मी युरिन बनवून काय फायदा, मग तू सगळं काय साचणारच असणार आहे तर मी युरिन का बनवू, मग जर तुमचं युरिन तुम्हाला बाहेरच काढायचं नाहीये तर मी युरिन बनवणारच नाही, म्हणून असं काय करते तुमची किडनी युरिन बनवणं बंद करून टाकते. युरिन बनवून बंद करून टाकते यालाच आपण काय म्हणतो किडनी इंजुरी म्हणतो, म्हणजे काय किडनी फेल्युअर म्हणतो. किडनी फेल्युअर म्हणजे थोडक्यात काय आहे की किडनीने जेवढा अमाऊंट ऑफ युरिन बनवायला पाहिजे तेवढा अमाऊंट ऑफ युरिन किडनी बनवत नाही, म्हणजे तुमचे युरिन किडनीचा काय आहे फेल्युअर आहे. मग याच्यामध्ये काय होतं तुमच्या युरिनचा आउटफ्लो होत आहे, म्हणजे तुमच्या पेशंटला काय होऊ शकते, प्रोस्टेटची हायपरट्रॉफी असू शकते, प्रोस्टेटची काय असू शकते हायपरट्रॉफी असू शकते, तुमच्या पेशंटमध्ये युरिनरी स्टोन असू शकतात, काय असू शकतात रिनर स्टोन किंवा युरिनरी स्टोन असू शकतात. तुमच्या पेशंटमध्ये तुम्हाला बघायला मिळू शकतो ते म्हणजे युरेथ्रल ऑब्स्ट्रक्शन काय असू शकतात, ठीक आहे, काय पेशंटमध्ये काय असू शकतात युरेथ्रल ऑब्स्ट्रक्शन असू शकतात. म्हणजे तुमचं जर आपल्याला थोडक्यात बघायला गेलं तर प्री रिनल मध्ये जे आहे ते तुमचं जे सगळं काही फंडा जो आहे तो सर्व काही जो फंडा आहे तो प्री रिनल मध्ये आहे तो म्हणजे परफ्युजनचा. ठीक आहे, प्री रिनल मध्ये सर्व जो काही फंड आहे तो आहे परफ्युजनचा. इंट्रा रिनल मध्ये सर्व जो काही फंड आहे तो आहे फंक्शनचा, किडनीच्या फंक्शनचा. आणि जर तुमचं पोस्ट रिनल ज्यामध्ये सर्व काही जो काही फंड आहे तो कशाचा आहे ऑब्स्ट्रक्शनचा. जर आपल्याला एका शब्दात सांगायचं झालं, जर प्रीरिनल काय आहे परफ्युजनचा प्रॉब्लेम आहे, इंटररिनल काय आहे फंक्शनचा प्रॉब्लेम आहे, पोस्ट रिनल काय आहे ऑब्स्ट्रक्शनचा प्रॉब्लेम आहे. जर तुम्हाला एका शब्दात सांगायचं झालं इंटररिनल प्रीरिनल आणि पोस्ट रिनल, तर काय म्हणू शकतो आपण प्रीरिनल इज परफ्युजन प्रॉब्लेम, इंटररिनल इज फंक्शनल प्रॉब्लेम आणि पोस्ट रिनल इज ऑब्स्ट्रक्शन प्रॉब्लेम. ठीक आहे, तर आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारलं आहे की इंट्रारिनल फेल्युअर काय आहे, तर बघा इंटरफेरेन्स विथ रिनल परफ्युजन, जर तुमचं परफ्युजन मध्ये प्रॉब्लेम असेल तर कसं आहे प्री रिनल प्रॉब्लेम आहे, ते काय आहे प्री रिनल त्याच्यामध्ये कॉज असू शकतो. इंटरफरन्स विथ रिनल फंक्शन हे तुमचं काय इंट्रा रिनल प्रॉब्लेम आहे, काय आहे इंट्रा रिनल प्रॉब्लेम आहे. आणि ऑब्स्ट्रक्शन काय आहे पोस्ट रिनल प्रॉब्लेम आहे, पोस्ट रिनल प्रॉब्लेम आहे. म्हणून ऑप्शन बी काय असणार इथे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. हार्मोन्स फ्रॉम अँटेरियर पिट्युटरी आर ऑल एक्सेप्ट, हार्मोन्स जे आहेत अँटेरियर पिट्युटरी कुठले आहेत हे आपल्याला विचारलं आहे आणि त्यापैकी कुठलं नाही आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. फर्स्ट ऑप्शन दिलेला आपल्याला ग्रोथ हार्मोन, सेकंड दिलेला आपल्याला ल्युटिनायझिंग हार्मोन, थर्ड दिलेला आपल्याला प्रोलॅक्टिन आणि लास्ट दिलेला आपल्याला ऑक्सिटोसिन. बरोबर, या प्रकारे असं काय असतं तुमचं एक हायपोथॅलॅमस असतो. ठीक आहे, हा हायपोथॅलॅमसचा फ्लोर आहे आणि या हायपोथॅलॅमसच्या फ्लोअरला तुमची अशी पिट्युटरी अशी लटकलेली आहे. पिट्युटरी काय झाली आहे लटकलेली आहे. हा जे हे जे पिट्युटरी आहे आपण काय म्हणतो अँटेरियर पिट्युटरी म्हणतो, अँटेरियर पिट्युटरी म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो ॲडिनो हायपोफायसिस सुद्धा म्हणतो, काय म्हणतो ॲडिनो हायपोफायसिस. ठीक आहे, त्यानंतर ही जे पार्ट आहे याला आपण काय म्हणतो पोस्टेरियर पिट्युटरी म्हणतो, पोस्टेरियर पिट्युटरी म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो न्यूरो हायपोफायसिस म्हणतो. ठीक आहे, आता ॲडिनो हायपोफायसिस आणि न्यूरो हायपोफायसिस याला आपण काय म्हणतो कारण जे तुमचं अँटेरियर पिट्युटरी असतं याच्यामध्ये तुमचे जे जे काही हार्मोन्स आहेत ते बनतात आणि सिक्रेट होतात. पण तुमची जी पोस्टेरियर पिट्युटरी आहे हे काय करतं फक्त हार्मोन स्टोरेज ठेवण्याचं काम करतं. मग हे कुणाचे हार्मोन स्टोरेज करते तर हे करते तुमचा जो हायपोथॅलॅमस आहे त्याचे हार्मोन स्टोअर करते. हायपोथॅलॅमस जो की वर आहे आणि हायपोथॅलॅमसच्या खाली अशी काय करते पिट्युटरी लटकलेली असते. पुढच्या पार्टला आपण अँटेरियर पिट्युटरी म्हणतो, मागच्या पार्टला आपण पोस्टेरियर पिट्युटरी म्हणतो. अँटेरियर पिट्युटरीलाच आपण ॲडिनो हायपोफायसिस म्हणतो, पोस्टेरियर पिट्युटरीलाच आपण न्यूरो हायपोफायसिस असं आपण म्हणतो. ठीक आहे, इथपर्यंत कुणालाही काही प्रॉब्लेम नसायला पाहिजे. त्यानंतर आपण बघतो की जे तुमचे अँटेरियर पिट्युटरी आहे ते खूप सारे हार्मोन्स काय करते सिंथेसिस करते प्लस काय करते रक्तामध्ये सोडत असते. सिंथेसिस कुठल्या हार्मोनचं करते, ते करते ग्रोथ हार्मोन, त्यानंतर करते प्रोलॅक्टिन, हे काय डायरेक्ट हार्मोन्स आहेत. ठीक आहे, प्रोलॅक्टिन आणि तुमचं ल्युटिनायझिंग हार्मोन. त्यानंतर हे करते अजून कुठलं हार्मोन सिक्रेट करते तुमचं ACTH, तुमचं FSH त्यानंतर TSH यासारखे अजून जे आहे ते स्टिम्युलेटिंग हार्मोन्सला पण काय करते सिक्रेट करते कोण अँटेरियर पिट्युटरी. त्यानंतर तुमचं जे पोस्टेरियर पिट्युटरी जेव्हा आपण बघतो तर त्याच्यामध्ये हायपोथॅलॅमसने ऑलरेडी बनवलेले ऑक्सिटोसिन आणि ADH, ऑक्सिटोसिन आणि ADH हे काय करत असतात हायपोथॅलॅमसने सिंथेसाइज केले असतात. सिंथेसाइज कोणी केले आहेत हायपोथॅलॅमसने सिंथेसाइज केलेत, पण फक्त आणि फक्त स्टोरेज आणि सिक्रेट करण्याचं काम कोण करतंय तुमची पोस्टेरियर पिट्युटरी करत आहे. क्वेश्चन मध्ये आपल्याला विचारलं की अँटेरियर पिट्युटरीने कुठले जे आहे ते हार्मोन सिक्रेट केलेला नाही आहे हे आपल्याला विचारलं आहे. तर ग्रोथ हार्मोन जो आहे तो सिक्रेट करते का अँटेरियर पिट्युटरी हो करते. ल्युटिनायझिंग हार्मोन म्हणजेच LH सिक्रेट करते का तर हो करते. प्रोलॅक्टिन करते का तर हो करते. ऑक्सिटोसिन करते का तर नाही. ऑक्सिटोसिन तुमचं अँटेरियर पिट्युटरी पण सिंथेसाइज करत नाही आणि तुमची पोस्टेरियर पिट्युटरी पण सिंथेसाइज करत नाही. तुमचं ऑक्सिटोसिन कोण सिक्रेट करतं, ऑक्सिटोसिन सिक्रेट करतं हायपोथॅलॅमस, सिंथेसाइज कोण करतं हायपोथॅलॅमस. आणि हे हायपोथॅलॅमसने सिक्रेट केल्याच्या नंतर काय होतं हे पोस्टेरियर पिट्युटरी मध्ये काय होतं जमा होतं फक्त आणि फक्त इथं काय होतं स्टोअर होतं.
ठीक आहे, स्टोअर होतं आणि स्टोअर झाल्याच्या नंतर मग काय केलं जातं, फक्त आणि फक्त रक्तामध्ये आपल्या सिक्रेट केलं जातं. पण जर सिंथेसिस विचारलं तर कोण करतं, हायपोथॅलॅमस करतं. कुठल्या हार्मोनचं, ऑक्सिटोसिनचं. त्याच्याबरोबर अजून कोण आहे त्याच्या साथीला, एडीएच, अँटी डायरेटिक हार्मोन. तर ग्रोथ हार्मोन, लिटरलायझिंग हार्मोन आणि प्रोलॅक्टिन हार्मोन आणि अदर जे बरेच हार्मोन आहेत ते कोण करते, तुमची अँटेरियर पिट्युटरी काय करते, सिक्रेट करते. ग्रोथ हार्मोनचं काम काय, तुमच्या बॉडीमध्ये जे आहे ती उभी ग्रोथ करणं. त्यानंतर ल्युटिनायझिंग हार्मोन काय, एलएच हार्मोन जो काही ओव्ह्युलेशन मध्ये आपल्याला मदत करतो. प्रोलॅक्टिन कशामध्ये मदत करतो, ब्लड सॉरी लॅक्टेशन मध्ये मदत करतो. ऑक्सिटोसिन जो आहे तुमच्या याच्यामध्ये कशामध्ये, डिलिव्हरीच्या वेळेस मध्ये कॉन्ट्रॅक्शन साठी, युट्राईन कॉन्ट्रॅक्शन साठी मदत करतो. चला, तर ऑप्शन काय असणार आहे, डी ऑप्शन करेक्ट असणार असणार. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. इनकरेक्ट अबाउट जस्टेशनल डायबिटीज मेलायटस. जस्टेशनल डायबिटीज मेलायटस मध्ये जे आहे ते इनकरेक्ट काय आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. बघा, जीडीएम, त्याला आपण काय म्हणतो, जीडीएम असं आपण म्हणतो. त्याला आपण म्हणतो जस्टेशनल डायबिटीज मेलायटस. ठीक आहे, जेस्टेशनल डायबिटीज मेलायटिस मध्ये काय होतं, तुमची जी फिमेल असते, जी की काय आहे, गरोदर आहे. आणि आता या प्रेग्नेंट फिमेलमध्ये जिला की अगोदर कुठल्याही प्रकारची डायबिटीजची हिस्ट्री नव्हती किंवा डायबिटीजची कंडिशन त्याच्यामध्ये डिटेक्ट झालेली नव्हती. आणि तिला आता काय झालेलं आहे, प्रेग्नन्सीमध्ये सडनली काय झालेलं आपल्याला, त्याला सेकंड आणि थर्ड ट्रायमेस्टरमध्ये सडनली आपल्याला काय झालेली, डायबिटिक स्टेटस काय झालेली आहे, डिटेक्ट झालेली आहे. ती काय झाली, डायबिटिक स्टेटस डिटेक्ट झालेली आहे. म्हणून आपण काय म्हणतो, जेस्टेशनल डायबिटिक मेलायटिस म्हणतो. जेस्टेशनल डायबिटिक मेलायटिस म्हणजे काय, जी अगोदर नॉर्मोग्लायसेमिक मदर होती, ती आता कशी झालेली आहे, हायपरग्लायसेमिक झालेली आहे. ठीक आहे, हे आपल्याला डिटेक्ट कधी होतं, जनरली सेकंड ते थर्ड ट्रायमेस्टर मध्ये होत असतं. ठीक आहे, हे असताना आपल्याला जे आहे ते चुकीचं, आपल्याला याच्यामध्ये ऑप्शन मधून कुठले जे आहे ते बरोबर नाही हे आपल्याला विचारलं आहे. फर्स्ट आहे कंजेनायटल मॉल फॉर्मेशन, सेकंड आहे मेटफॉर्मिन इज युज्ड, थर्ड आहे प्रोलॉंगेशन ऑफ लेबर आणि लार्ज फॉर डेड बेबी. बघा, जीडीएम जेव्हा आपल्या डोक्यात येतो तेव्हा आपल्याला माहित असतं की जीडीएम मधला जो बेबी असतो तो कसा असतो, मॅक्रोझोमिक असतो. कसा असतो, मॅक्रोझोमिक असतो. म्हणजे बेबीचे वजन असतं ते खूप जास्त असतं. बेबीचं वेट काय असतं याच्यामध्ये, जास्त असतं. बेबीचं वेट जे आहे ते नॉर्मली 2.5 kg पर्यंत ठीक आहे. 2.5 kg म्हणजे इंडियन बेबीमध्ये वेट जे आहे ते ठीक आहे. कमी असेल तर आपण काय म्हणतो, लो बर्थ वेट बेबी म्हणतो. ऍटलीस्ट 2.5 इज काय आहे, गुड आहे कशामध्ये, इंडियन बेबीज मध्ये. पण आपल्याला जर जीडीएमची मदर असेल आणि त्या जीडीएम मदरमध्ये बेबी जे आहेत आपल्याला 4 ते 5 kg बघायला मिळू शकतात. आणि जर एखादा बेबी 4 ते 5 kg असेल, त्याच्यामध्ये नॉर्मल डिलिव्हरी करणं हे खूप काय असतं, कॉम्प्लिकेटेड असतं. बेबीची साईज खूप मोठी आहे. आणि जेव्हा तुमचा जो पॅसेंजर आहे, आता जेव्हा आपण प्रोलॉंग लेबर बघतो तेव्हा आपण कारण बघतो काय असतं, एक तर तुमच्या पॅसेंजर मध्ये प्रॉब्लेम असू शकतो, तुमच्या पॅसेज मध्ये प्रॉब्लेम असू शकतो. ठीक आहे, तुमच्या पॅसेज मध्ये तर काय प्रॉब्लेम नाही, पण तुमचा पॅसेंजर म्हणजे तुमचा बेबी, तो काय खूप मोठा आहे आणि तो काय होणार नाही, इझिली पास होणार नाही. म्हणून याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं ते म्हणजे प्रोलॉंग लेबर हे आपल्याला बघायला मिळतं. आणि याच्यामध्ये बेबी जास्त कसे असतात, लार्ज फॉर डेट म्हणजे काय, म्हणजे त्यांचं ज्या वयामध्ये जेवढं वजन असायला पाहिजे त्याच्यापेक्षा त्यांचे कसे आहेत, जास्त वजनाचे आहेत. ठीक आहे, म्हणजे काय, ते थोडेसे लार्ज आहेत, लार्ज फॉर दॅट डेट. ठीक आहे, म्हणजे त्या वयासाठी जेवढं त्यांचं वजन असायला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त असणे. ठीक आहे, याला आपण काय म्हणतो, लार्ज फॉर डेट बेबी, एकदम सिंपल भाषेमध्ये. ठीक आहे, तर जीडीएम मध्ये हे दोन तर कंडिशन आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर सेकंड काय बघा, मेटफॉर्मिन आपण जीडीएम मध्ये यूज करू शकतो का, आपण माहिती आहे जीडीएम मध्ये आपण काय करतो, ओरल हायपोग्लायसेमिक एजंट आणि जेव्हा आपल्याला इन्शुलिन, आपण हायपरग्लायसेमिया कसं मॅनेजमेंट करतो, एक तर तुम्ही ओरल हायपोग्लायसेमिक एजंट देऊ शकता किंवा काय करू शकता, इन्शुलिन देऊ शकता. पण या दोघांमधून जेव्हा आपल्याला चूज करायची वेळ येते तेव्हा आपण काय करतो, इन्शुलिनला प्रेफरन्स देतो. का, कारण हे काय नाही, याच्यामध्ये टेरॅटोजेनिक प्रॉपर्टीज नाही आहेत. टेरॅटो जेनिक काय नाहीत, प्रॉपर्टीज नाहीत. का, कारण ते प्लासेंटल बॅरियरला क्रॉस करू शकत नाही. प्लासेंटल बॅरियरला काय करू शकत नाही, क्रॉस करू शकत नाही. कोण, इन्शुलिन. म्हणून आपण काय करतो, इन्शुलिनला प्रेफर करतो. का, कारण इन्शुलिन मध्ये टेरॅटोजेनिक प्रॉपर्टी नाहीत. पण तुमची ऍज कम्पेअर्ड टू इन्शुलिन, तुमच्या ओएच जे आहेत, ओरल हायपोग्लायसेमिक एजंट जे आहेत त्यांच्यामध्ये टेरॅटोजेनिक प्रॉपर्टीज आहेत. काय, टेरॅटोजेनिक प्रॉपर्टीज. टेरॅटोजेनिक प्रॉपर्टीज म्हणजे काय, अशा प्रॉपर्टीज ज्याच्यामुळे काय होतं, जेव्हा तुम्ही एखादा ड्रग मदरला देता, ते मदरचं दिलेलं ड्रग काय होतं, प्लासेंटल बॅरियर क्रॉस करून तुमच्या फिटस पर्यंत जातं आणि त्या फिटस मध्ये ऍडव्हर्स इफेक्ट क्रिएट करतं. त्याला आपण म्हणतो टेरॅटोजेनिक प्रॉपर्टीज. ठीक आहे, तर तुमचे ओरल हायपोग्लायसेमिक एजंट जेवढे आहेत त्यांच्यामध्ये टेरॅटोजेनिक प्रॉपर्टीज बघायला मिळतात आपल्याला. म्हणून आपण काय करतो, पेशंटमध्ये जीडीएमच्या इन्शुलिन प्रेफर करतो ओव्हर द ओरल हायपोग्लायसेमिक एजंट. पण इथे एक ट्विस्ट आहे, ते म्हणजे तुमचे जे काही OH आहेत हे सगळे काय आहेत, कॉन्ट्रा इंडिकेटेड आहेत इन प्रेग्नन्सी. पण याच्यामध्ये एक ट्विस्ट आहे, ते म्हणजे आहे एक इथे एक्सेप्शन. आणि एक्सेप्शन आहे तो म्हणजे कुठला, तुमचा एक तर आहे मेटफॉर्मिन
मेटफॉर्मिन आणि दुसरा आहे तुमचा ग्लायबुरिड. ग्लायबुरिड हे दोन जे ड्रग आहेत ते आपण सक्सेसफुली काय करू शकतो आणि सेफली काय करू शकतो, प्रेग्नन्सीमध्ये देऊ शकतो OHA मॅनेज करण्यासाठी. पण तरी पण आपण जर या दोघांमध्ये जर आपल्याला मेटफॉर्मिन, ग्लायबुरिड आणि इन्शुलिन ह्या जर आपल्याला 3 ऑप्शन दिले, तरी पण आपल्याला इन्शुलिन हा सेफेस्ट साईडला आहे. ठीक आहे. तर मेटफॉर्मिन इज यूज्ड, बरोबर आहे का? तर हो, बरोबर आहे. जरी आपण OHA कॉन्ट्राइंडिकेटेड आहे असं म्हणत असाल, तरी पण जर मेटफॉर्मिन आणि ग्लायबुरिड हे दोन ड्रग आहेत एक्सेप्शनली आपण देऊ शकतो. जर कंजेनायटल मॉलफॉर्मेशन, जर तुमची मदर जी आहे जिला GDM आहे, जेस्टेशनल डायबिटीज मेलाइटस आहे, तिच्यामध्ये आपल्याला काय बघायला मिळू शकतं? कंजेनायटल मॉलफॉर्मेशन बघायला मिळू शकतात का? बघा, कंजेनायटल मॉलफॉर्मेशन म्हणजे काय? बेबीमध्ये काय होणं? जन्मजात काय होणं? ऑर्गन नसणं किंवा काही ऑर्गनमध्ये डिफेक्टिव्ह ऑर्गन्स असणं, याचं आपण काय म्हणतो? कंजेनायटल मालफॉर्मेशन म्हणतो. पण जर आपण थोडंसं लॉजिकली बघितलं तर तुमचा GDM जो आहे तो डायग्नोस कधी होतोय? सेकंड आणि थर्ड ट्रायमेस्टरमध्ये डायग्नोस होतोय. आणि आपण असं बघतो की जे तुमचं ऑर्गॅनोजेनेसिस असतं, ज्याला आपण काय म्हणतो? ऑर्गॅनोजेनेसिस म्हणतो. म्हणजेच काय? ऑर्गनचं डेव्हलपमेंट होणं हे कधीपर्यंत कंप्लीट होतं? तुमच्या सेकंड ट्रायमेस्टर पर्यंत काय होतं? जनरली कंप्लीट होऊन जातं. आणि जर सेकंड ट्रायमेस्टरच्या नंतर जर तुम्हाला GDM डायग्नोस होत असेल, याचा अर्थ तुमचं ऑर्गॅनोजेनेसिस ऑलरेडी कंप्लीट झालेलं आहे. आता इथून पुढे कंजेनायटल मॉलफॉर्मेशन होणं पॉसिबल नाहीये. त्यामुळे कंजेनायटल मॉलफॉर्मेशन जे आहे ते आपल्याला खूप याच्यामध्ये बघायला मिळत नाहीत, कुणामध्ये? GDM मध्ये. पण जर एखादी मदर जी ही ऑलरेडी काय आहे? डायबेटिक आहे, जर एखादी मदर काय आहे? ऑलरेडी डायबेटिक आहे, तर अशा मदरमध्ये पण आपल्याला काय बघायला मिळू शकतात? तर कंजेनायटल मॉलफॉर्मेशन हे बघायला मिळू शकतात. पण जेस्टेशनल डायबिटीज मेलाइटसमध्ये आपल्याला बघायला मिळू शकत नाहीत. मी काय म्हणतोय परत एकदा ऐका, जर एखादी मदर अगोदरपासून प्रेग्नन्सी कन्सिव्ह करण्याच्या अगोदरपासून जर तिला काय असेल? डायबिटीज असेल, तर त्या मदरमध्ये आपल्याला कंजेनायटल मॉलफॉर्मेशन बघायला मिळू शकतात बेबीमध्ये. पण GDM मध्ये बघायला मिळणार नाहीत का? कारण GDM जो आहे तो सेकंड आणि थर्ड ट्रायमेस्टरचा डिसऑर्डर आहे, जे आहे. आणि तुमचे जे ऑर्गॅनोजेनेसिस आहे, बेबीचे जे काही ऑर्गन्स बनतात, डेव्हलप होतात, हे कधीपर्यंत होतात? सेकंड ट्रायमेस्टर पर्यंत जे आहे ते जनरली सगळे ऑर्गन जे आहेत ते बेबीचे बनलेले असतात. त्याच्यामुळे GDM मध्ये ऑर्गॅनोजेनेसिस मध्ये प्रॉब्लेम येत नाही, कंजेनायटल मॉलफॉर्मेशन हे आपल्याला बघायला मिळत नाही. म्हणून इनकरेक्ट जर कुठलं स्टेटमेंट असेल तर फर्स्ट जे आहे ते काय आहे? इथे ऑप्शन करेक्ट आन्सर असणार आहे. हे सगळे काय आहेत? इथे रॉंग आन्सर आहेत. म्हणून तुमचं कंजेनायटल मॉलफॉर्मेशन इज अ करेक्ट आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विच ऑफ द फॉलोइंग विटॅमिन इज सोल्युबल इन वॉटर? वॉटर सोल्युबल विटॅमिन कुठला आहे आपल्याला विचारलेलं आहे. ऑप्शन दिलेला आपल्याला विटॅमिन A, ऑप्शन दिलेला आपल्याला विटॅमिन C, ऑप्शन दिलेला आपल्याला विटॅमिन K आणि ऑप्शन दिलेला आपल्याला विटॅमिन D. तर जेव्हा हा आपल्याकडे विटॅमिन सोल्युबल वाला क्वेश्चन येतो, म्हणजे वॉटर सोल्युबल कुठला आहे आणि फॅट सोल्युबल आहे असं कुठला आपल्याला जेव्हा क्वेश्चन येतो, तेव्हा मला एका माझ्या मित्राच्या आठवण येते. त्याचं नाव होतं आडे कृष्णा. त्याचं नाव काय होतं? आडे कृष्णा त्याचं नाव होतं. आणि हा आडे कृष्णा ना खूप जाड होता. हा काय होता? खूप जाड्या होता. आणि ह्या जाड्या काय करायचा? ह्या जाड्या असल्यामुळं त्याचं मला जेव्हा आपण काय करतो सोल्युबल वॉटर सोल्युबल किंवा फॅट सोल्युबल जेव्हा आपल्याला क्वेश्चन तेव्हा मला दोघांची आठवण येते. कुणाची? आडे कृष्णाची आठवण येते. आता हा आडे कृष्णा का आठवण येतो मला बघा. ए फॉर काय? तुमचं विटॅमिन A, विटॅमिन D, विटॅमिन E आणि विटॅमिन K. आणि हा कसा होता? आडे कृष्णा माझा मित्र कसा होता? जाड होता. म्हणजे कसा होता? फॅटी होता. कसा होता तो? फॅटी होता. म्हणून तुमचे विटॅमिन जे आहे ते फॅट सोल्युबल कुठले कुठले आहेत? विटॅमिन A, D, E आणि K हे काय आहेत? फॅट सोल्युबल विटॅमिन्स आहेत. आणि जो तुमचं विटॅमिन B आणि विटॅमिन C आहेत हे कसे आहेत? वॉटर सोल्युबल आहेत. कसे आहेत? वॉटर सोल्युबल आहेत. तर माझा आडे कृष्णा जो मित्र आहे तो आतापर्यंत माझ्या कधी कामाला आलेला नव्हता, पण इथे माझ्या पत्र कामाला येतो. तर मग आपल्याला विचारलं आहे कुठलं? वॉटर सोल्युबल विचारलेलं आहे. हे काय आहे? आडे कृष्णा. म्हणजे हे पण काय आहेत? माझे फॅट सोल्युबल आहेत. पण विटॅमिन C जो आहे तो कसा आहे? वॉटर सोल्युबल असणार आहे. म्हणून ऑप्शन बी काय असणार आहे? ते करेक्ट आन्सर असणार आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. सेनाइल व्हजायनायटिस इज कॉज्ड बाय. सेनाइल व्हजायनायटिस कशामुळे होतो? फर्स्ट ऑप्शन आहे इन्क्रीज FSH लेवल, सेकंड आहे इस्ट्रोजन डेफिशियन्सी, थर्ड आहे प्रोजेस्टेरॉन डेफिशियन्सी आणि लास्ट आहे LH डेफिशियन्सी. हा क्वेश्चन काय असणार आहे? तुमच्यासाठी होमवर्क असणार आहे. या क्वेश्चनचा आन्सर तुम्ही मला काय करायचं आहे? कमेंटमध्ये द्यायचं आहे. त्या क्वेश्चनचा आन्सर कमेंटमध्ये सांगा. तोपर्यंत जे आहे ते अभ्यास करत राहा. आपण भेटूया आपल्या नेक्स्ट एपिसोडमध्ये. ह्या मिळूया आणि भेटूयावर पण मला एकाची रिप्लाय आला, बाबा सर तुम्ही मिळूया असं म्हणत जाऊ नका, भेटूया. माणसं भेटतात आणि वस्तू मिळतात असं काहीतरी त्यांनी मला सांगितलेलं. तर भेटूया आपण आपल्या नेक्स्ट एपिसोडमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.